नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे. आपल्याला म्हणजे जी येणारी राज्यसेवा आहे जून महिन्यामध्ये त्याचं आपल्याला नियोजन करायचं आहे. वेळ फार कमी उरलेला आहे. त्यासाठी एक हार्डली आपल्याकडे 2-2.5 महिने म्हणता येईल आपल्याला, किंवा एक हार्डली 50-60-70 दिवस त्या ठिकाणी एक्झामसाठी उरलेले आहे. त्या वेळेचा आपल्याला सुनियोजित वापर करता यावं. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, त्या ठिकाणी प्लॅनिंग करायची आहे. आपण जास्त वेळ न घालवता त्या ठिकाणी डिस्कशन करायला सुरुवात करूया. कशा पद्धतीनं ह्या एक्झामला आपल्याला काय करायचं आहे, त्या ठिकाणी क्रॅक करायचं आहे, किंवा कशा पद्धतीने ही एक्झाम आपल्याला तोडायची आहे. म्हणजे प्रिलिम्स येणं प्रकारे आपली क्लिअर झालीच पाहिजे. नेहमीप्रमाणे म्हणजे मी तुम्हाला ही एक पॉझिटिव्ह बाजू त्या ठिकाणी दाखवतोय की 2022, 2023 आणि 2024 हे जे 3-4 वर्ष आहे स्पर्धा परीक्षा जगतातले, म्हणजे मी म्हणतो ना की दशकात एक सुवर्णयुग येतं. पहा, जसं 2012, 13, 14 हे सुवर्णयुग होतं स्पर्धा परीक्षेचं. त्याच्यानंतर जागांचा दुष्काळ पडायला लागला. त्या सेम पद्धतीनं 2020 ते 2030 या दरम्यान हे सुवर्णयुग असणार आहे. 2022, 23, 24. टेक माय वर्ड्स. 24 नंतर मोठा दुष्काळ पडणार आहे. त्यामुळे डू ऑर डाय सारखी सिच्युएशन आहे. डू ऑर डाय सारखी सिच्युएशन म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, येणं प्रकारे येतं लक्षात. ॲट एनी कॉस्ट ही एक्झाम आपल्याला ह्या 2-3 वर्षातच त्या ठिकाणी क्रॅक करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला जोर लावायचा आपल्यावर त्या ठिकाणी वेळ नाही आली पाहिजे. त्यामुळं आपण काय करतोय, चांगल्या पद्धतीनं नियोजन करून व्यवस्थित ही एक्झाम क्रॅक झाली पाहिजे. त्यासाठी आपण मस्तपैकी नियोजन बनवतो आहे. म्हणजे ह्या सुवर्ण काळातच तुम्ही त्या ठिकाणी ती पोस्ट क्लिअर केली पाहिजे. एवढ्या ज्या जागा निघत आहेत, एवढ्या जागा कधीच निघत नाही, नंतरही निघणार नाही बरं का आयोगामध्ये. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. येणारी ॲड देखील 100% मोठी असणार आहे. हां, नेहमी आयोगाचा एक पॅटर्न असतो पहा, की सुरुवातीला ते तुलनेने फार कमी जागा काढतात, किंवा मग जर जास्त जागा निघाल्या, म्हणजे जर इन केस आयोगाचा पॅटर्न आहे, त्याच्या मागचं कारण आहे पहा. भरपूर असे UPSC करणारे काही स्टँडर्ड कॅन्डिडेट असतात, जे डेडिकेटेड असतात UPSC प्रती, पण इंटरव्ह्यूमधून वापस आलेले, मेन्समधून वापस आलेले, मग ते काय करतात, प्रेशर क्रिएट व्हायला लागलं 2-3-4 वर्षामध्ये त्यांच्यावर, की ते MPSCकडे शिफ्ट होतात. पण MPSC ते तेव्हाच देतात, राज्यसेवा ते तेव्हाच देतात जेव्हा राज्यसेवेमध्ये डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदारासारख्या चांगल्या पोस्ट असतात. आणि हे आयोगाला चांगलं माहिती असते. म्हणून आयोग सुरुवातीला या ज्या चांगल्या पोस्ट आहेत त्या काढतच नाही. त्यामुळं काय झालं पाहिजे, नॉन सिरियस कॅन्डिडेट ड्रॉप झाले पाहिजे. आणि पहिल्या वेळेस ॲड आयोग कमी का काढते, तोच प्रश्न आहे. भरपूर लोक काय करतात, ॲड फॉर्म भरतात, आणि आयोगाला ऑलरेडी खूप ताण आहे. म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी तर आजूबाजूच्या तालुक्यात सेंटर येतात. भरपूरदा माझ्याच वेळेस एकदा भोरला माझं सेंटर आलं होतं, एकदा सासवडला माझं सेंटर आलं होतं पुण्यात असताना. त्याच्यामुळं आयोगावर प्रचंड ताण आहे त्या गोष्टीचा. म्हणून हे नॉन सिरियस कॅन्डिडेट ड्रॉप करण्यासाठी सहसा आयोग 150 ते 200 पदांची काय करते, सुरुवातीला ॲड करते, आणि नंतर त्यामध्ये भरपूर पदं ॲड करतात. याही वर्षी इंडस्ट्रियल ऑफिसर, प्रोजेक्ट ऑफिसर, किंवा नव्यानं ॲड झालेली जी पोस्ट आहे महिला व बालविकास अधिकारी, गट अ आणि गट बच्या जागा पण ह्या वर्षी चांगल्या असणार आहे. सूत्रानुसार जशा पद्धतीनं माहिती मिळते आहे आपल्याला, किंवा जे मित्र आहे चांगल्या पदांवरती, ते मला त्याबद्दल सांगत असतात. त्यामुळं मी तुम्हाला, किंवा त्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतोय, म्हणजे की यावर्षी पण तुम्हाला काय करायचं आहे, चांगल्या ह्या परीक्षेसाठी जोर लावायचा आहे, जेणेकरून येणं प्रकारे निघाली पाहिजे. आपण त्याच्याबद्दल आता डिस्कस करायला सुरुवात करू, की क्रॅक करण्यासाठी आपल्याला आपलं नियोजन कसं असलं पाहिजे, किंवा आपल्याला काय करायचं आहे. बघा, मी काही पॉईंट्स लिहून आणलेले आहे. पॉईंट्स लिहून आणण्यामागचा उद्देश की आपला कुठला पॉईंट मिस नाही झाला पाहिजे, किंवा डिस्कशन करत असताना प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असणार आहे. त्यामुळं इथं कुठलाही पॉईंट आपला त्या ठिकाणी मिस नाही झाला पाहिजे. त्यासाठी म्हणून मी काय केलेलं आहे, सगळं हे लिहून आणलेलं आहे. बघा, आता नॉर्मल केसेसमध्ये 90% आपण हेच बोलणार आहे की आपल्याला पास होण्यासाठी काय करायचं आहे इथून पुढचे एक 60-70 दिवस. पण त्याहूनही महत्त्वाची एक गोष्ट असते, एक फ्रेंड, फिलॉसॉफर किंवा गाईड, एक चांगला मार्गदर्शक म्हणा, एक चांगला मित्र म्हणा, म्हणून मी तुमच्याशी ही गोष्ट नॅरेट करतोय पोरांनो. म्हणजे सहसा एक शिक्षक असतात म्हणजे ते ह्या गोष्टी अवॉइड करतात, कारण ह्या गोष्टी निगेटिव्ह आहे. म्हणजे नापास नाही झालो पाहिजे म्हणून काय केलं पाहिजे, बघा, पास व्हावं म्हणून काय केलं पाहिजे, इट्स अ डिफरंट स्ट्रॅटेजी, किंवा इट इज अ डिफरंट थिंग. ही टोटली वेगळी गोष्ट आहे. आणि नापास होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, टोटली वेगळी गोष्ट आहे. जे पोट्टे सीसॅट करतात त्यांना मी काय बोलतोय हे चांगल्या पद्धतीनं कळत असणार, म्हणजे की ह्या 2 गोष्टी एकमेकापासून भिन्न आहे, की नापास न होण्यासाठी काय केलं पाहिजे आणि पास होण्यासाठी काय केलं पाहिजे. आजच्या लेक्चरमध्ये डिफरन्स कळून जाईल तुम्हाला. 90% जे बोलणार आहे आपण ते पास कसं व्हावं याच्याबद्दलच बोलणार आहे. एक सुरुवातीचेच आपण 10% घेऊन घेऊया, की नापास न व्हावं यासाठी काय केलं पाहिजे. तसे भरपूर गोष्टी आहे, पण त्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, दरवर्षी 1 नाही, 2 नाही, 10 नाही, 20 नाही, 30 नाही, दरवर्षी 100 पैकी जवळपास 90 ते 95% पोरं ह्याच गोष्टीमुळे नापास होतात.
बघा, जवळपास दरवर्षी 100पैकी किंवा 100% पोरं जर एक्झाम देत असतील तर 90 ते 95% पोरं हे शुअर शॉट ह्या गोष्टीमुळे नापास होतात. ते म्हणजे काय, सर्वात महत्त्वाचं, आली त्या परीक्षेचे फॉर्म भरत जाणे. आता कसं आहे, मी म्हटलं ना, सुवर्णयुगात आहेत तुम्ही. सुवर्णयुगात असल्यामुळं काय आहे की दरवर्षी पोस्ट निघत आहेत. म्हणजे दरवर्षी कशाला, दर 2 महिन्याला पोस्ट निघत आहेत. हो, आत्ताच कंबाईनची. आणि काय होतं आहे ह्याच्यामध्ये, आधी आयोगाचे 2 वर्ष ॲडच आली नाही. 20-21मध्ये दुष्काळ पडला होता. आता 22-23-24मध्ये काय होणार आहे तुम्ही पहा. एक एक्झाम झाली की लगेच, आता गडबची झाली होती, त्याच्या आधी राज्यसेवा झाली होती, लगेच गडबची, लगेच गटकची, परत राज्यसेवा, परत गडब येते, परत गटक येते, मधात आणखी निघतात पहा. म्हणजे महानगरपालिकेच्या, नगरपरिषदेच्या त्या वित्त व लेखाच्या जागा असतात. मग ह्याच्यामध्ये काय होते आहे, विद्यार्थी जे आहे सो आले त्या परीक्षेचा फॉर्म भरता. कारण कसं आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये पडणाऱ्या विद्यार्थ्यांचं एक वैशिष्ट्य असते. प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटते, प्रत्येकच विद्यार्थ्याला वाटते की बाबा आपण लवकरात लवकर सिलेक्ट झालो पाहिजे. माझ्याकडं कितीतरी विद्यार्थी येतात आणि त्यांचे म्हणजे ते जे माझ्यासमोर विचार मांडतात त्यांच्यामध्ये एक कॉमन मुद्दा असतो, सर घरून लय प्रेशर आहे, ग्रॅज्युएशन झालं, घरची परिस्थिती हलाखाची आहे, लवकर पोस्ट काढायची आहे, सर घरचे लग्न लावून देणार आहे, 1 वर्षात माझं झालं पाहिजे सिलेक्शन. म्हणजे असे फार कमी पोरं आहे जे म्हणतात सर आरामात करा बरं का, निवांत आहे मी. सो असे म्हणणारे फार कमी पोरं आहे आणि साहजिक आहे. सो या परीक्षेत पडणारे पोराचं प्रत्येकाचं म्हणणं असते की मी लवकरात लवकर सिलेक्ट झालो पाहिजे. परंतु तुम्ही कितीही घाई केली, एक लक्षात घ्या गोष्ट, हां मी ऑलरेडी म्हटलेलं आहे, मी तुम्हाला 10% हा जो निगेटिव्ह पार्ट आहे ज्यावर कोणी बोलत नाही, सो मुद्दा म्हणून मी त्यात हात घालतोय, कारण माझ्या कितीतरी बांधवांचं किंवा भगिनींचं त्यामध्ये नुकसान नाही झालं पाहिजे. सो त्यासाठी म्हणून मी तुम्हाला सांगतोय. सो माझा हेतू त्यामध्ये वाईट नाही आहे, तुम्ही पास झाले पाहिजे हेच मला वाटते आहे, पण नापास होऊ नये यासाठी कोणी सांगत नाही, म्हणून मी तुमच्याशी हे नारेट करतो की प्लीज आले त्या परीक्षेचा फॉर्म भरू नका. हां भरायचं आहे, पण ते केव्हा भरायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो. काय होते आहे की जे नवीन आलेले कॅन्डिडेट आहे ह्या परीक्षेत प्रिपेअर करण्यासाठी, ते पोरं काय करतात, आत्ताच सुरुवात केलेली असते बरं त्यांनी अभ्यासाला, उगा 2-3 महिने झालेले असतात आणि लगेच कंबाईनचा फॉर्म आला, सगळेजण फॉर्म भरायला लागले. काही लोकांना तर असं वाटते की फॉर्म भरणं म्हणजे परीक्षा पास होणं आहे. सो फॉर्म भरायची त्यांची कॉम्पिटिशन असते आणि फॉर्म भरतात, परीक्षा देतात, नापास होतात, परत पुढची परीक्षा येते 2 महिन्यांनी, परत फॉर्म भरतात, नापास होतात, परत पुढची एक्झाम येते. सो अभ्यासाकडं लक्ष कमी आणि प्रत्येक परीक्षेचा फॉर्म भरणे आणि त्या फक्त 2 महिन्याच्या ड्युरेशनमध्ये अभ्यास करणे, याच्यामुळं कितीतरी पोरं, कितीतरी म्हणजे किती, 90 ते 95% पोरं स्पॉईल झालेले आहे. 90 ते 95% पोरं काय झालेले आहे त्या ठिकाणी, स्पॉईल झालेले आहे. सो त्या 90-95%मध्ये तुमचा नंबर नाही लागला पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतोय ना की माझं लेक्चर, सो तुम्ही फक्त ते इमाने बारे फक्त तुम्ही ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे. माझं लेक्चर पाहणाऱ्यांपैकी 90% सेक्शन हाच आहे, त्यांना हे जाणीव होत असणार की सागर सर खरं बोलत आहेत. मी आत्तापर्यंत म्हणजे काही पोरं आहे 5-5, 6-6 वर्ष त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या जगताला दिले, त्यांनी हीच चुकी केलेली आहे. फक्त मधात 2020 आणि 2021मध्ये एक्झाम झाली नाही, नाहीतर प्रत्येक एक्झामचा ते फॉर्म भरत गेलेले आहे. अहो काही पोरं तर सगळेच, म्हणजे राज्यसेवा आली, राज्यसेवा भरतात, गट ब भरतात, गट क भरतात, टेक्निकल आली त्याची फॉर्म भरतात, त्याची परीक्षा देण्याचा प्रयत्न करतात, कुठलीच एक एक्झाम ते फोकस करत नाही. म्हणून लक्षात ठेवा, तुम्हाला काय करायचं आहे, कुठलीही एक एक्झाम फोकस करायची आहे आणि कुठल्याही परीक्षेचा, MPSCमध्ये बरं का, UPSC नाही, MPSCमध्ये कुठल्याही परीक्षेचा तुम्ही कंबाईन घ्या किंवा राज्यसेवा घ्या, त्याचा एक स्टँडर्ड ड्युरेशन आहे. म्हणजे फळ पिकण्यासाठी पण वेळ लागतो, फळ उगवल्या पिकत नसते आणि त्या पिकण्यासाठी वेळ द्यावा लागतो. तसं तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टमध्ये मॅच्युरिटी येण्यासाठी, कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये मॅच्युरिटी येण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागतो. कुठलीही एक एक्झाम फोकस करा मित्रांनो. आल्या त्या एक्झामचा फॉर्म भरून सहज द्यायची म्हणून परीक्षा देणे, मग पुढची एक्झाम फोकस करणे, असं करू नका. तुम्ही स्पॉईल होऊन जाल. तुम्ही कितीही घाई केली, तुम्ही म्हटलं कितीही गरीब आहे सर, माझं कितीही लग्न होणार आहे, म्हटलं समजा माझं काही दिवसात लग्न होणार आहे, मी खूप गरीब आहे, काही जरी म्हटलं तर आयोग तुम्हाला पोस्ट देणार नाही. इथं सरळ आहे, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. इथं सरळ आहे की बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. हा पेपर आहे, याच्यात मार्क मिळव, पोस्ट घेऊन जा. मार्क मिळवला तर तुम्हाला आयोगही थांबवू शकत नाही पोस्ट मिळण्यापासून, हे लक्षात घ्या. आणि मार्क नसेल तर तुम्हाला कोणतीच ताकद पोस्ट मिळवायला मदत करू शकत नाही. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, तुमची मदत फक्त तुम्ही करू शकता. माझ्यासारखे व्यक्ती फक्त तुम्हाला चांगल्या पद्धतीनं गाईड आणि येणाऱ्या संभाव्य धोक्याच्या बाबतीत अलर्ट करू शकतात. सो त्यामुळं हा जो पहिला पॉईंट आहे हा फार महत्त्वाचा आहे, सहसा कोणातर्फे बोलल्या जात नाही. म्हणून काय करायचं आहे तुम्हाला, आलं त्या एक्झामचा फॉर्म भरण्याऐवजी, कारण एक्झाम येत राहिल्यामुळं तो मोह आवरत नाही.
सो तो मोहाला तुम्हाला कुठंतरी आवरावं लागणार आहे, स्वतःच्या कुठली एक एक्झाम फोकस करावी लागणार आहे आणि त्याचा बाकायदा 1 वर्ष अभ्यास करावा लागणार आहे. जे नवीन पोरं आहे, ज्यांचा ऑलरेडी अभ्यास झालेला आहे त्यांच्यासाठी नाही बरं का, जे ऑलरेडी मागच्या 1 वर्षात 2 वर्षात 3 वर्ष 4 5 6 7 वर्षापासून अभ्यास करताय, सो त्यांच्यासाठी हे लागू नाही आहे. जे पोरं नवीन आहे, आत्ता ह्या स्पर्धा परीक्षामध्ये पडलेले आहेत आणि जे येणाऱ्या एक्झामकडून अपेक्षा ठेवत आहेत, जेव्हा की त्यांचा 3 ते 4च महिन्याचा अभ्यास आहे, सो त्या मुलांसाठी सांगतोय पहा, अलर्ट करणं माझं काम आहे. तुम्ही स्वतः अनुभव घेऊन 3-4 वर्षानंतर ही गोष्ट रिअलाईज करणं आणि आताच ही गोष्ट रिअलाईज करणं, सो आता हे तुमच्या हातात आहे की तुम्ही कसं रिअलाईज करता. सो मला अनुभव आहे, माझ्या विद्यार्थ्यांना अनुभव आहे, मी या एक्झाममधून गेलेलो आहे, ही कशी एक्झाम क्रॅक करायची मला व्यवस्थित माहीत आहे. त्यामुळं तुम्ही ह्या गोष्टी त्या ठिकाणी सहसा फॉलो करणं मला अपेक्षित आहे. आता शेवटी तुमच्यावरती आहे ते. सो आपण घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकतो, येत्या लक्षामध्ये. सो पाणी प्यायचं की नाही हे घोड्याच्या मनावर अवलंबून आहे, तसं तुमच्या बाबतीत आहे. पहा, सांगणं माझं कर्तव्य आहे त्या बाबतीमध्ये. हां, तुम्ही म्हणाल सर मग प्रत्येक परीक्षेचा फॉर्म कधी द्यायचा? मग राज्यसेवा म्हटलं तर वर्षातून एकदाच राज्यसेवा येते. सो कंबाईन म्हटलं तर वर्षातून एकदाच येते, मग आम्ही काय एकदाच फॉर्म भरायचा का? त्याचाही पॅटर्न आहे. माझं म्हणणं आहे, मच्युअरली मस्तपैकी प्लॅन करून 1 वर्ष मस्त प्री मेन्स सगळ्या गोष्टींचा इंटरव्ह्यूचा अभ्यास करा. 1 वर्ष पूर्ण 1 वर्ष त्यासाठी डेडिकेटेड करा. नवीन विद्यार्थ्यांसाठी सांगतोय. आणि त्यानंतर तुम्ही राज्यसेवा देऊन पहा. समजा राज्यसेवा टार्गेट केली, मग त्यानंतर तुम्ही राज्यसेवा देऊन पहा. तर जर त्या असं होणार नाही, सहसा राज्यसेवा तुमची 100% क्लिअर होऊन जाईल तुमची, जर व्यवस्थित सिस्टमॅटिकली अभ्यास केला आणि स्टँडर्ड पॅरामीटर्स त्या ठिकाणी फॉलो केले, स्टँडर्ड रेफरन्स त्या ठिकाणी फॉलो केले, स्टँडर्ड गायडन्स त्या ठिकाणी फॉलो केलं, तर 1 वर्षात 100% प्रिलिम्स निघते पहा राज्यसेवेची. सो त्यानंतर जर समजा असं झालं की देव न करो असं हो आणि तुमची प्रिलिम नाही निघाली, मग कंबाईन द्या तुम्ही. मग कंबाईन गडबही देऊ शकता तुम्ही, गडब तर तुमची हमखास निघते. मग जर नाही निघाली तर मग गटकं पण देऊ शकता. पण परिपक्वतेसाठी 1 ते 1.5 वर्ष देणं किमान अपेक्षित आहे. सो भरपूर साऱ्या एक्झाम देऊन थकल्यापेक्षा, फॉर्म भरून थकल्यापेक्षा, डिमॉरलाइज झाल्यापेक्षा बेटर हे आहे की प्लॅन करून अभ्यास करा आणि त्यानंतर प्रत्येक परीक्षा द्या. सो प्रत्येक परीक्षा देण्याच्या विरोधात मी नाही आहे, फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की अभ्यास करून द्या प्रत्येक परीक्षा. माझी इथं अशी काही कॅन्डिडेट आहे ज्यांनी 9-9, 10-10 पोस्ट काढलेल्या आहे सलग MPSCमधूनच. ह्या त्या परीक्षा नाही बरं का, MPSCमधूनच. फॉरेस्टमध्ये RFO पण काढलेले आहेत, त्याच्यानंतर गटकमधल्याही 3 पोस्ट क्लिअर, गडबमधल्या PSI सकट 3 पोस्ट क्लिअर, राज्यसेवेमधून तहसीलदार, तिकडं महिला व बालविकासमध्ये पण असे माझ्याकडे विद्यार्थी आहे जे दरवर्षी 2-2, 3-3 पोस्ट क्लिअर करतात. सो त्यामुळं ती एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे का, अभ्यास करून परीक्षा दिल्याचे हे परिणाम आहे. आणि अभ्यास करता अभ्यास न करता वेगवेगळ्या एक्झाम देणं, आणि काही लोकांना असं वाटतं उगा 2-3 म्हणजे सेल्फ स्टडी करणाऱ्यांचा हा सर्वात मोठा एक ड्रॉबॅक म्हणता येईल आपल्याला. आपण जे प्रिपेअर करतो आहे, इवन क्लासमध्ये शिकणाऱ्या पोरांचा हा ड्रॉबॅक आहे. त्यांना असं वाटतं की आपण जे करतो आहे ते म्हणजे अजर अमर यासारखं आहे, म्हणजे मीच सर्वात हुशार किंवा मी जे वाचलं हे कोणालाच येत नाही असं त्याला वाटायला लागते काही वेळासाठी. आणि तो अशा आविर्भावात असतो की बाबा आता मी एवढं करून तर माझं त्या ठिकाणी मी पासच होऊन जाणार आहे. आणि परीक्षा दिल्यानंतर तो काय होतो, त्या ठिकाणी फसतो. मग त्याच्यावर काय उपाय आहे ते पण आपल्याला आज 1 बाय 1 डिस्कस करायचे. सो जो 10% सेक्शन होता आपल्या लेक्चरचा किंवा 20% म्हणू आपण, तो तुमच्याशी बोलून झालेला आहे. आता ही एक्झाम कशी क्रॅक करायची येणारी, सो ते आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. लक्षात ठेवा, कधी पण प्रिपेअर करत असताना ह्या 2-3 महिन्यामध्ये हे तुम्ही अभ्यासापेक्षा सॉल्विंगवर मला असं वाटते भर जास्त दिला पाहिजे. कारण आजकाल कसं होत चाललं आहे, आधीचे पेपर जे असायचे नॉलेज बेस असायचे. प्रत्येक क्वेश्चन हा नॉलेज बेस असायचा, जिथं डोकं तुम्हाला फार कमी लावावं लागायचं. सगळे करंट अफेअरचे, इतिहासाचे सगळे नॉलेज बेस प्रश्न यायचे, ज्याच्यात डोक्याचा कमीत कमी वापर करणे, सरळ काय करणे त्या ठिकाणी, जे आपण वाचलेलं आहे, जे आपण पाठ केलेलं आहे त्याच्या धर्तीवरती पेपर सोडवणे. तुम्ही 12-13पर्यंत पाहू शकता. पण मागच्या 16-17 पासून आयोगाचे पेपर पॅटर्न पूर्ण चेंज झालेले आहे. आजकाल CSATचे नाही तर GSचा पेपर देखील ते काय करतायत, ॲनालायटिकल टाकतायत. सो त्याच्यामुळं तुम्हाला काय करायचं आहे, लॉजिक्स आणि ट्रिक्सवर पण भर द्यायचा आहे बरं का पेपर सॉल्विंगच्या. सो त्याच्यामुळं ही जर क्वालिटी तुम्हाला इम्प्रोवाइज करायची आहे, सो तुम्हाला अभ्यास तर तुम्ही करणार आहे, त्याबद्दल दुमत नाही आहे, अभ्यासाशिवाय गत्यंतर नाही आहे, पण तुम्हाला सोबत काय करायची आहे, पेपर सॉल्विंग पण करायची आहे. ज्या पद्धतीनं मी नेहमी सांगतो की एक जिम ट्रेनर तुम्हाला सल्ला देतो की तुम्हाला जर बॉडी बिल्डिंग करायची आहे, सो तुम्ही काय करायचं आहे त्या ठिकाणी कमीत कमी खा आणि जास्तीत जास्त जिम मारा. आणि दुसरं म्हणजे खाताना तुम्ही काय राहा त्या ठिकाणी सिलेक्टिव्ह राहा, म्हणजे खाताना तुम्ही सिलेक्टिव्ह राहिलं पाहिजे. कार्ब्स आणि फॅट्स तुम्ही अवॉइड केले पाहिजे जर तुम्हाला बॉडी बिल्डिंग करायची आहे, आणि प्रोटीनवर फोकस केलं पाहिजे. तसं आहे अभ्यास ऑप्टिमम करा, जेवढा आवश्यक आहे तेवढाच करा, जेवढा आवश्यक आहे तेवढंच खा, त्याच्यासारखं जेवढा आवश्यक आहे तेवढाच अभ्यास करा आणि मॅक्झिमम वेळ सॉल्विंग करा. तुमची ॲटोमॅटिक MPSCची बॉडी बनून जाईल.
त्यामुळं काय होईल, पेपराची जी भीती असते सर्वसामान्यामध्ये, खूप मोठा सेगमेंट आहे ते पेपराला खूप घाबरतो MPSCच्या. त्यांना MPSCचं फ्रंट पेज दिसलं तरी त्यांच्यामध्ये निगेटिव्ह हार्मोन सिक्रेट व्हायला सुरुवात होतात. सो ते होणार नाही. सो त्यासाठी तुम्हाला सॉल्विंग खूप करावी लागणार आहे. आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे नॉलेज आहे समजा, ठीक आहे, नॉलेज बेसिसवर तर सुटते, पण विदाऊट नॉलेज पण मला ही सोडवता येईल का, याच्यामागं काय लॉजिक असू शकते, पेपर सेटर काय विचार करतो हा क्वेश्चन टाकताना, आणि कशा पद्धतीनं हा प्रश्न आलेला आहे, किंवा बेसिक नॉलेजचं लॉजिकमध्ये कन्व्हर्जन करून किंवा बेसिक नॉलेजच्या आधारावर लॉजिक लावून हा प्रश्न सुटू शकतो का. तर मी तुम्हाला सांगतो, पहा, जर समजा आपण असं म्हटलं नॉलेजनं जर 100पैकी 40 GSचे प्रश्न तुमचे सुटत असतील, तर 60पैकी 30 प्रश्न ह्या गोष्टीनं तुम्ही आरामात, म्हणजे 40 वरून आरामात तुम्ही 70वर जाऊ शकता, 50 नॉलेजवाले पोरं 80वर जाऊ शकतात, आरामात जाऊ शकतात नॉलेज आणि ट्रिक्सच्या बाबतीमध्ये. फक्त तुम्हाला तो ॲटिट्यूड जनरेट करणं गरजेचं आहे. कसं, ह्याबद्दल मी वेळोवेळी तुमच्याशी बोलणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, आयोगाच्या पेपर सॉल्विंगवर तुम्हाला काय करायचं आहे. सो रिव्हिजन एक महत्त्वाचा घटक आहे, रिव्हिजन आणि पेपर सॉल्विंग. आता पेपर सॉल्विंग करताना भरपूर पोरं काय करतात, ह्या प्रश्नाचं हे उत्तर होतं पाठ करून टाकतात. पुढच्या पेपरमध्ये त्यांना असं वाटते जशाच तसा तो प्रश्न येईल. असं होत नाही. तुमच्या माहितीच तो आता मधात एक आयोगाचे जे माजी अध्यक्ष होते त्यांनी एक समिट घेतली, किंवा एक पुण्यामध्ये त्यांनी एक सभा घेतली होती. सो त्या सभामध्ये किंवा मीटिंगमध्ये विद्यार्थ्यांसोबत त्यांनी सांगितलं की आम्ही एक स्पेशल कमिटी बसवली आहे म्हणे, की आयोगाचे प्रश्न रिपीट नाही झाले पाहिजे. म्हणजे आयोग कमिटी बसून रिपीट नाही झाले याच्यावरती फोकस करते आहे. मग तुम्ही म्हणणार सर जुने पेपर सोडवण्याचा फायदा काय आहे. सो प्रश्न रिपीट होत नाही, जसच्या तसे प्रश्न काय होणार नाही, सहसा रिपीट होणार नाही. मात्र त्याच्या थोडंसं ऑप्शनमध्ये चेंजिंग करून ते काय करतात, पुढच्या वेळेस तोच प्रश्न टाकतात. म्हणून तुम्हाला ॲनालायसिस म्हणजे काय पेपरचं, सो पेपरचे जे 4पैकी 1 उत्तर असणार आहे तुमचं, ते सोडून उरलेले जे 3 ऑप्शन आहे, सो त्याची माहिती काढायला सुरुवात करायची आहे तुम्हाला. त्याला ॲनालिसिस म्हणतात. किंवा कोणत्या ठिकाणी तुम्हाला बरोबर फसवल्या चाललं आहे. फॉर एक्झाम्पल पहा, कन्सेप्च्युअल डाटा किंवा फॅक्च्युअल डाटामध्ये कधी कधी काय असते की एखादा, आता समजा हायकोर्टाच्या जे जजेस असतात त्यांची समजा एज लिमिट आहे. सो त्यांची एज लिमिट आपण जर असे कन्सिडर केली किंवा 62 आहे, तर ते काय करतील, मुद्दामून 62 ऐवजी 65 टाकून देतील, 62 ऐवजी ते 65 टाकून देतील आणि तुम्हाला फसवतील. किंवा मग ते म्हणतील की बाबा आता हायकोर्टाचे जजेस काय करायचे, निवडायचे, तर तो निवडीचा अधिकार हायकोर्टाच्या किंवा ठरवण्याचा अधिकार संसदेला आहे म्हणतील, जेव्हा की तो राष्ट्रपतीला असतो. मग हे असं काय करतात, तुमची घपळत करतात. माझं म्हणणं आहे तेवढाच अभ्यास करा ना. मग जिथं तुम्हाला फसवल्या चाललेलं आहे, जिथं परीक्षेत तुमचा गेम होतो, सो तिथंच माणसाला अलर्ट राहायचं आहे. तुम्ही इतरांपेक्षा ॲटोमॅटिक पुढे जाल विद्यार्थी मित्रांनो, येतं लक्षामध्ये. सो त्यामुळं, आणि ही गोष्ट आहे, म्हणजे ही गोष्ट आहे, हे जे लोक इम्प्लिमेंट करतील त्यांना येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% त्या ठिकाणी फायदा होणार आहे. पुढे जाऊया आपण, पुढच्या मुद्द्याबद्दल बोलूया. बघा पुढं, हां, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त फोकस कशावरती करायचं आहे, रिव्हिजन आणि सॉल्विंग. सो किती रिव्हिजन करायची ते पण मी सांगतो, किती वेळ रिव्हिजन करायची हे सांगतो. हां, आता आणखी एक गोष्ट, भरपूर विद्यार्थी एक्झामच्या आधी आपल्याला काय येत नाही आणि आपल्याला काय जमत नाही याच्यावरती फोकस करत असतात. पहा, आता त्यांचे रडगाणे सुरू होऊन जातात. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे रडगाणे सुरू होऊन जातात. यार माझं एन्शंट राहिलं, यार माझं मिडायवल राहिलं, यार मी एन्व्हायरमेंट केलंच नाही, यार मला केमिस्ट्री तर काही जमतच नाही. सो असं करू नका, कृपया असं करू नका. तुम्ही 10 वर्ष अभ्यास केला ना कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा, परफेक्ट स्टडी नावाची संकल्पनाच नाही आहे. तुम्हाला ऑप्टिमम स्टडी करायचा आहे. मॅक्झिमम स्टडी, मिनिमम स्टडी, मॅक्झिमम स्टडी, परफेक्ट स्टडी नावाची संकल्पना नाही आहे. जे पोरगा महाराष्ट्रात पहिला आहे तो त्याला विचारा, का रे बाबा तुझा परफेक्ट स्टडी झाला होता का राज्यसेवेचा, तो म्हणा नाही रे भाऊ ते शक्यच नाही आहे. का शक्य नाही आहे, तुम्ही याचा सिलेबस हा अथांग आहे, अफाट आहे. तुम्ही काय काय प्रिपेअर करणार आहे. आपल्याला काय करायचं आहे, प्रिसाईज आणि ऑप्टिमम स्टडी करायचा आहे. जेवढा परीक्षेसाठी आवश्यक असतो तेवढा स्टडी तुम्हाला करायचा आहे. सो पुस्तकांबरोबरच क्वेश्चन पेपरचा पण बरं का. सो फक्त जे लोक आजच्या घडीला, जे लोक फक्त पुस्तकावर रिलाय आहे, क्वेश्चन पेपर बिलकुल पाहत नाही, सो त्यांच्यासाठी एक्झामच नाही असं समजून चालायचं. पहा, सो त्यामुळे तुम्हाला ही बाब लक्षात घ्यायची आहे की आपल्याला काय येत नाही, सो त्यापेक्षा आपल्याला काय जमते आहे. ॲक्च्युली आपल्याला 90% जमत असते, फक्त 10% येत नसते. आणि त्या 10%मुळे आपण काय राहतो, डिमॉरलाइज आणि निगेटिव्ह राहतो. परीक्षेला जाईपर्यंत चिडचिड, निगेटिव्हिटी आणि काय असते माहीत आहे का, मी पाहिलेलं आहे रिडिंगमध्ये ना, पोट्ट्यांना माहीत असते ह्याचं झालेलं नाही आहे एन्शंट. मग उगाच येणार असं फिरत फिरत, असा चालत चालत येणार तो कॅन्डिडेट आणि म्हणणार, का रे तुला माहीत आहे का अकबराने इबादतखाना सुरू केला होता, काय माहीत आहे का तुला इबादतखाना. मग आपण म्हणतो नाही रे भाऊ मला काही माहीत नाही इबादतखाना काय असतो. तर मग तो सांगणार, अरे इबादतखाना असा असा असतो, याच्यावर आयोगाने एकदा प्रश्न विचारला होता, काय राव तू राज्यसेवा देतो तुला एवढे माहीत नाही, मागचे 2 वर्ष झाले काय करतो. डायरेक्ट इज्जत काढतात. एवढे माहीत नाही, त्याला तेवढंच माहीत असते बरं कार्यकर्त्याला, त्या अकबराच्या पूर्ण त्याला तेवढंच माहीत असते. ते येऊन तुम्हाला काय करतात, डिमॉरलाइज. मग यार त्याला वाटते असं, त्याला असं वाटायला लागते की राज्यसेवेचा पेपरमध्ये मिडायवलचाच पेपर आहे काय की. मागच्या वर्षी तर एन्शियंट मिडायवलवर आयोगाने प्रश्न विचारले नाही, पण ह्याचा अर्थ असा होत नाही. उलट तुम्ही ही गोष्ट अलर्ट झाले पाहिजे
की बाबा मागच्या वर्षी राज्यसेवेमध्ये एन्शियंट मिडेवलवर आले नाही म्हणजे यावर्षी 100% येणार आहे. सो ते UPSC प्रमाणे खेळतं आहे तुमच्यासोबत. सो मागच्या वर्षी ज्या विषयावर गोष्ट जास्त विचारलं म्हणजे असं होतं म्हणजे आयोगाचं UPSCचं की मागच्या वर्षी आर्ट अँड कल्चरवर जास्त विचारायचे, या वर्षात एकही विचारायचे नाहीत त्याच्यावर. मग ज्या वर्षी एकही विचारला नाही पोरं मग ते प्रिपेअरच करत नाही पुढच्या वर्षी. मग पुढच्या वर्षी नेमकं त्याच टॉपिकवरती प्रश्न जास्त टाकायचे. सो असं UPSC सारखं काय करते, MPSC तुमच्या मेंदूसोबत खेळते. सो मागच्या वर्षी जर एन्शियंट मिडेवल आलं नाही तर भरपूर पोरं गाफील राहणार आहे एन्शियंट मिडेवलच्या बाबतीत आणि ते परीक्षेत येणारच आहे. बरं आलं तरी मला सांगा 100ला 100 प्रश्न एन्शियंट मिडेवलचे येणार आहे का? ते मोजकेच असणार आहे 6-7 क्वेश्चन. आणि 6-7 क्वेश्चनमुळे तुमचं पास नापास नाही ना ठरत. माझं म्हणणं आहे 90 ते 93 प्रश्न ठरवतात पास नापास. त्यामुळे ना माझी एक तुम्हाला ही रिक्वेस्ट आहे की विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय येत नाही याच्यापेक्षा आपल्याला काय जमते आहे, आपल्याला काय येते आहे ह्याच्यावरती फोकस करण्याचा जास्त प्रयत्न करा. तुमचा माइंडसेट हेल्दी राहील, हॅपी राहील, परीक्षेपर्यंत कॉन्फिडंट राहाल. कारण परीक्षेमध्ये कॉन्फिडंट राहणं फार गरजेचं आहे. नॉलेज, लॉजिक, ट्रिक्स याच्यासोबतच आणखी एक जडीबुटी तुमच्याकडे असली पाहिजे. सो ती जडीबुटी म्हणजे कोणती आहे? कॉन्फिडन्सची जडीबुटी. आणि कॉन्फिडंट तुम्हाला आत्तापासूनच हेल्दी राहायचं आहे. तुमचा माइंडसेट हा हॅपी, पॉझिटिव्ह, तुमच्या जे पॉझिटिव्ह व्हाईब्स असतात पहा, पॉझिटिव्हिटी असते, ते जर तुम्हाला टिकून ठेवायची असेल तर लक्षात ठेवा की तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी. काय येत नाही त्यापेक्षा आपल्याला काय जमते आहे याच्यावरती फोकस करायचा आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, मग आता सर मला तर मी करंट अफेअर केलेलं नाही आहे, मी एन्शियंट केलेलं नाही, मी मिडेवल केलेलं नाही, सर माझे फिजिक्सचे वांदे आहे, सर माझे एन्व्हायरमेंटचे वांदे आहे, मग हे वांदे ठेवूनच एक्झामला जायचं का मी? तर माझं म्हणणं आहे नाही. आपल्याला ह्या 2-3 महिन्यामध्ये जे उरलेले 2-2.5 महिने, 3 महिने तर म्हणता येणार नाही, 2-2.5 महिने जे उरलेले आहे सो त्याही विषयांचा अभ्यास करायचा आहे. पण त्याचा एक पॅटर्न आहे करण्याचा. कसा करायचा आहे ते मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतोच पहा, टप्प्याटप्प्याने. सो त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, माइंडसेट हेल्दी ठेवण्यासाठी आपल्याला काय जमते. आणि एखाद्या पोरानं म्हटलं ना की यार मिडेवलचं तुला एवढंही येत नाही, त्याला म्हणायचं भाऊ नको येऊ देऊ. पास नापास तू नाही ठरवणार आहेस. पास नापास कोण ठरवणार आहे? माझी आयोग एक्झाम ठरवणार आहे. सो त्याच्यामुळं तू मला नको हे करू, म्हणजे डिमॉरलाइज करू की तुला एवढंही येत नाही का आणि तेवढंही येत नाही का. आणि अशा लोकांपासून सहसा दूर राहायचं ना. MPSC जगतामध्ये मॅक्झिमम तुम्ही आजूबाजूला जर पाहिले तर निगेटिव्हली बोलणारेच लोक जास्त पाहायला मिळतात. हे नको करू, ते नको करू, हे नाही केलं, ते नाही केलं. सो फार असे कमी लोक असतात जे तुम्हाला आधार देतात आणि सांगतात की नाही बाळा तू उठ, आणि तुमच्या पंखात बळ देण्याचा प्रयत्न करतात की तू उडालं पाहिजे, तू चाललं पाहिजे, तू पळालं पाहिजे किंवा तू उडलं पाहिजे आणि परीक्षा तू क्रॅक होऊ शकतो, तुझा अभ्यास चांगला आहे, असे म्हणणारे लोक त्या ठिकाणी फार कमी आहे. काल परवाच एक मुलगी आली होती. सो तिचं नाव नाही घेणार, तिचे बाबा आमच्या अमरावतीमध्येच फळ विक्रेते आहे. सो ती मुलगी आली आणि सांगायला लागली की सर माझे इथं क्लासेस होते. सो अमरावतीमध्येच त्याचे एका ठिकाणी क्लासेस झालेले होते. सर असं असं झालेलं आहे माझं वगैरे वगैरे ती मला सांगायला लागली. पण सर मागच्या 1-2 वर्षामध्ये मी एक्झाम पासच होत नाही आहे, थोडक्यात एक्झाम चाललेली आहे, 2-3 मार्काने रिझल्ट चालला आहे, आताही तिचा स्कोअर त्या ठिकाणी कुठेतरी तळ्यात मळ्यात आहे, त्या ठिकाणी गडबडचा वगैरे वगैरे. मला सुरुवातीला वाटलं की ह्या लेकराचा काय असू शकतो, अभ्यास थोडासा वीक असू शकतो, म्हणून मी थोडीशी आणखी इन्क्वायरी केली तिची. तर तिनं मला सांगितलं सर माझं हिस्ट्री पण झालेलं आहे, मला तुम्ही काही विचारा, जॉग्राफी पण झालेलं आहे, सगळं माझं परफेक्ट झालेलं आहे. फक्त तिचा प्रॉब्लेम काय होता की तिच्यामध्ये परीक्षा सतत नापास झाल्यामुळं मागच्या 1-1.5-2 वर्षामध्ये तिच्यामध्ये निगेटिव्हिटी आलेली होती. फक्त तिला कशाची गरज होती त्या ठिकाणी, एक थोडा पॉझिटिव्ह सपोर्ट देण्याची गरज होती. मी तिला समजावून सांगितलं. माझं जेव्हा तिनं बोलायला लागली मला कॅन्डिडेट पाहिल्या लक्षात येतो. म्हणजे मी तर माझ्या क्लासमध्ये सांगितलेलं आहे पोट्ट्यांना की यावर्षी तुला पोस्ट कन्फर्म आहे का, फक्त क्लास 1 की क्लास 2 ते तू ठरवायचं. म्हणजे मस्ती केली तर क्लास 2 पण भेटणार पोस्ट तुला कन्फर्म, मस्ती केली तरी भेटणार, आणि मस्ती नाही केली तर क्लास 1. आणि ते पोट्टे आज सगळेच पोस्टवरती आहे. मला कॅन्डिडेट पाहिल्या लक्षात येतं. मला माहीत होतं जी पोरगी येणाऱ्या काही कालावधीमध्ये 100% पोस्ट काढू शकते. आणि मी तिला एवढंच म्हटलं फक्त त्या मोमेंटला की तू घाबरू नको म्हटलं बेटा, तू प्रिपेअर कर, सागर सर तुझ्यासोबत आहे. ती पोरगी ढसाढसा रडायला लागली, डायरेक्ट आली, पाया वगैरे पडली. म्हटलं पाया वगैरे पडण्याची गरज नाही, ते तुझ्या सरांनी याच्या आधी जे तुझ्यावरती मेहनत घेतली, तुझा जो इथून पुढचा कॉन्फिडन्स लेवल असणार आहे सो त्याचं ते फलित असणार आहे. म्हटलं तू फक्त इथं आली, फक्त इथून घेऊन जाताना माझ्याकडून एक पॉझिटिव्ह ठेवा, तू घेऊन जा म्हटलं. आता तुम्ही पहा ती पोरगी काही दिवसात तुम्हाला पोस्ट काढताना दिसणार, कन्फर्म दिसणार. म्हणजे सो आपला वार त्या ठिकाणी खाली कधीच जात नाही. म्हणजे कॅन्डिडेटला जर त्या ठिकाणी पाहिल्यानंतर आणि ॲनालाइज केल्यानंतर माझ्या लक्षात येऊन जाते. सो हा जो 2 मिनिटाचा हे असं जे बोलणारे लोक आहेत ना ते फार कमी असतात. तिच्या आजूबाजूच्याच मित्रांनी तिला एवढं डिमॉरलाइज केलं. म्हटलं पहिली ती संगत सोड, तिथून बाहेर आहे. आत्तापर्यंत आमच्या अमरावतीमधून जे विद्यार्थिनी सिलेक्ट झालेले आहेत त्यांना अभ्यासापेक्षा किंवा अभ्यासातल्या स्ट्रगलपेक्षा हा स्ट्रगल जास्त करावा लागला. म्हणून अशा निगेटिव्ह टेंडन्सीजपासून काय राहा विद्यार्थी मित्रांनो, दूर राहा. तुम्ही निगेटिव्ह राहू नका, दुसऱ्यालाही करू नका, आणि दुसरे करत असतील तर त्यांना रामराम करा. अशा लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. पहा पुढे जाऊया आपण.
बघा, जे येत नाही त्यासाठी पुढील 50 दिवसामध्ये, आता जे म्हटलं होतं पहा, जे सब्जेक्ट सर आम्हाला जमतच नाही तर ते मग परमनंटली आम्ही सोडून द्यायचे का? तर प्रश्नाचं उत्तर आहे नाही, सोडून नाही द्यायचे आहे. फक्त काय करायचं, दिवसभर त्याचा अभ्यास करत बसायचा नाही. मग मला एन्शियंट येत नाही घेऊन बसलो दिवसभर, मिडेवल येत नाही दिवसभर घेऊन बसलो, केमिस्ट्री येत नाही दिवसभर, असं नाही करायचं. काय करा, इथून पुढं तुमच्याकडे समजा आपण असं म्हणू 50 दिवस आहे, 50 किंवा 60 दिवस आहे म्हणू, मग त्याच्यानुसार 50 गुणिले 2 किती होतात, 100 ते 120 तास तुमच्याकडे आहे. सो जे विषय झालेले नाही आहे तुमचे, त्याला फक्त एवढा वेळ तुम्ही द्या, 100 ते 120 तासाचाच वेळ द्या. आणि सर्वात महत्त्वाचं, विषय झाल्यानंतर याच पद्धतीने नियोजन करा की त्याला किमान परीक्षेपर्यंत 2-3 रिव्हिजन देता आल्या पाहिजे. हां, पहिल्या वेळेस जर तुम्ही 50 तास देऊन एक विषय क्लिअर केला, समजा मिडावल नावाचा सब्जेक्ट आहे, प्राचीन भारत नावाचा सब्जेक्ट आहे, किंवा पर्यावरण आहे, पर्यावरणाला तुम्ही समजा एवढे वेळ लागत नाही पर्यावरणाला, 25-30 तास खूप झाले, 25-30 तास दिले तर असं नाही आता मग 25 तास दिले मग आता मी दुसरा विषय, असं नाही. त्या 25-30 तासाला दिल्यानंतर जास्त नाही, त्याची पुढची रिव्हिजन 5 तासात होते आणि त्याच्या पुढची रिव्हिजन 3 तासात होते, म्हणजे हार्डली 8 ते 9 तास, पण ते रिव्हिजन दिल्याशिवाय परीक्षेत तुम्हाला कामी येणार नाही. आणि 2 ते 3 तास आयोगाने विचारलेले, त्याच्यावरती UPSC आणि MPSC वर का विचारलेले प्रश्न समजा काय काय विचारलेले आहे. सो याच्यावरती काय करायचं, त्या ठिकाणी फोकस करायचा. सो अशा पद्धतीनं तो विषय कामी येणार आहे. तुम्ही जर म्हटलं एकदा वाचून घेतो मग परीक्षेत, म्हणजे ही ती टेंडन्सी झाली करायचं म्हणून करणे, का तर परीक्षेत जायचं आहे, झालं पाहिजे. सो करायचं म्हणून करून काहीही उपयोग नाही, आपल्याला काही ढाल भेटणार नाही आणि कोणाला आपण काही शो पण करणार नाही माझं सगळं झालेलं आहे म्हणून. सो परीक्षेत पास झाला तर तुझं सगळं झालेलं होतं, नापास झाला तर तुला काही येत नाही, असाच त्याचा अर्थ होतो. त्याच्यामुळं आपल्याला आपल्याशी, आपल्या माइंडशी किंवा स्वतःशी प्रामाणिक राहायचं आहे आणि त्याला 2-3 रिव्हिजन झाल्या पाहिजे एक्झामपर्यंत, त्याच दृष्टीनं त्याचं काय करायचं, नियोजन करायचं. आणखी महत्त्वाची गोष्ट, आता फक्त तुम्ही काय करा, आता मी शिक्षक आहे, माझी स्वतःची अकॅडमी आहे, फक्त त्याला गोष्ट असं करू नका की तुम्ही त्या सल्ल्याला कमर्शियली घेऊ नका प्लीज. आणि मी हेही म्हणत नाही आहे, म्हणजे मी तुम्हाला सांगतो ॲट द एंड, सर्वात महत्त्वाची गोष्ट आजकाल काय झालेलं आहे, ऑनलाईनमुळं ही एक रिव्होल्यूशन आहे कोविडच्या कालखंडात झालेली. ऑनलाईनमुळं भरपूर चांगले चांगले लोक होते, मग त्याच्यामध्ये मीही मोडतो. सो त्यांना काय मिळालेलं आहे, एक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा चांगला प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. ते म्हणजे हे यूट्यूब म्हणू शकता तुम्ही, फेसबुक बनवू शकता. आपण आता डायरेक्ट कॉन्टॅक्ट वे टू वे, आता खूप लोक आहेत त्यांनी मला पाहिलेलं पण नाही आहेत, पण ते माझ्यावरती श्रद्धा ठेवतात की नाही गड्या, हा माणूस आपल्याला कधीच चुकीचं मार्गदर्शन करणार नाही. सो असे खूप चांगले चांगले लोक आहे महाराष्ट्रात, ते तुमच्याशी जुळलेले आहे. आणि आता काय झालेलं आहे, तुम्ही मोबाईलमधून पण एज्युकेशन घेऊ शकता चांगल्या याच्यासाठी, किंवा चांगल्या कारणासाठी तुम्ही मोबाईलचा पण वापर करू शकता. तर जे विषय तुमचे फार वीक आहेत ना, म्हणजे ज्या विषयाची तुम्हाला कायम भीती वाटते, समजा विज्ञान असू शकतो, प्राचीन असू शकतो, पर्यावरण असू शकतो, मध्ययुगीन असू शकतो, इकॉनॉमिक्स असू शकतो, सरळ सरळ माझं म्हणणं आहे ऑनलाईनमध्ये सहसा क्लासेस फार कमी रेट्समध्ये अवेलेबल असतात. सो सरळ सरळ एखादा क्लास लावून टाकायचा, सेल्फ स्टडी करून त्याच्यावर 2 ते 3 महिने घालवतो, 4 महिने मग सर अर्ध समजलं नाही, मग त्याची प्रॅक्टिसच राहून गेली, सर लक्षातच बसलं नाही, फंद्यातच पडायचं नाही. एक थोडंसं मॅनेजमेंट करायचं व्यवस्थित पैशाचं. आणि जर पॉसिबल झालं, मी म्हणत नाही माझेच क्लासेस लावा, हा अट्टहास कधीच नाही आहे. हे लेक्चर जे घेतोय फक्त तुम्ही पास झाले पाहिजे म्हणून घेतोय मी. सो त्यामागचा उद्देश नाही आहे. पण लक्षात घ्या, तुम्हाला जे महाराष्ट्रात आता कसं झालेलं आहे, पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये किंवा भारतभरामध्ये म्हणता येईल आपल्याला, तुम्हाला बेस्ट फॅकल्टी त्या विषयातली एक्सपोज झालेली आहे. तुम्हाला ज्याचं आवडेल किंवा तुम्हाला वाटते की ह्या माणसाचं मला कळतं आहे बाबा चांगलं, ह्या माणसाचं मला चांगलं समजते आहे, बस सरळ सरळ त्याचं काय करायचं, त्या विषयाचं लेक्चर परचेस करून घ्यायचं. बाकी विषयाचा झालेला आहे अभ्यास, त्याचं फक्त माझा अभ्यास राहिलेला आहे, परचेस करून घ्यायचं. मस्तपैकी व्हिडिओज पाहायचे आणि डायरेक्ट क्वेश्चन सोडवायचे. आता समजा मिडेवल आहे, आता मिडेवलचे मी स्वतःच लेक्चर टाकलेले आहे, तुम्ही लेक्चर्स पाहते, समजा तुमच्या थेट डोक्यात बसते आहे, डायरेक्ट क्वेश्चन सोडवा ना. म्हणजे 30-40 तास घालवायची गरज नाही आहे तुम्हाला, तुम्ही जर डेडिकेटेडली ते करत असाल तर आणि तुमच्या ब्रेनमध्ये बसत असाल तर. भाई आयोगाचं काही एक घेणं देणं नाही आहे की तुम्ही क्लास करून आले का आणि तुम्ही ऑनलाईनच क्लास लावले होते का, ऑफलाईनच क्लास लावले होते का, क्लास लावले नव्हते का, अधिकाऱ्याचे भाऊ आहेत का बहीण. आयोगाला काहीच घेणं देणं नाही. आयोगाचं म्हणणं आहे येणं प्रकारे मार्क मिळवा, या आम्ही तुम्हाला पोस्ट देतो. मग हा सर्वात सोपा मार्ग आहे पहा, की काय करायचं, सरळ सरळ आपल्याला जे समजत नाही, किंवा ऑनलाईनमध्ये फ्री मटेरियल पण अवेलेबल असते विद्यार्थी मित्रांनो, त्या फ्री मटेरियलच्या माध्यमातून पण तुम्ही काय करू शकता, ते अचीव करू शकता. सो जे जसं भेटल, ज्या गाडीनं भेटल त्या गाडीनं प्रवास करून आपल्याला त्या पोस्टपर्यंत पोचायचं आहे. फक्त हे लक्षात ठेवा तुम्ही. आलं लक्षामध्ये, कळालं तुम्हाला? म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की माझी अकॅडमी आहे, मी विषय घेतो वेगवेगळे, फक्त त्या सल्ल्याला कमर्शियली घेऊ नका तुम्ही. म्हणून मी तुम्हाला सोबत हेही सांगितलं की पूर्ण महाराष्ट्रात खूप चांगले चांगले शिक्षक आहे. आता जरुरी नाही की त्याच्या मागं असा मोठा ब्रँडच असला पाहिजे की ह्या अकॅडमीचे सर, ही खूप मोठी अकॅडमी राहिलेली आहे कधी काळी. सो संबंधच नाही आहे, किंवा त्याचा खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे ते चेहरे मुखवटे वापरतात, म्हणजे की बाबा आमच्या इथून एवढे पोरं सिलेक्ट झाले, आमच्यातून तेवढे पोरं सिलेक्ट झाले, मग ह्याच सरांचं आम्ही, असं काहीच नाही आहे. आता तुम्हाला काय आहे, पूर्ण महाराष्ट्र एक्सपोज आहे.
आहे, त्या विषयातल्या त्या बेस्ट फॅकल्टी जे आहे सो तेवढ्या विषयापुरतं सो त्यांचं नॉलेज किंवा त्यांचं जे एक्सपिरियन्स आहे तो शेअर करायचा त्या ठिकाणी. फ्री मटेरियल पण अवेलेबल आहे, त्यातून पण तुम्ही गेन करू शकता, पण कोणत्याही पद्धतीनं ते आलं पाहिजे आणि त्याच्यावरती परीक्षेपर्यंत सॉल्विंग झाली पाहिजे. पुढे जाऊया. आता लक्षात ठेवा, 2 विषय जे आहे ना ती ह्या परीक्षेची किंवा स्पर्धा परीक्षेची गुरुकिल्ली आहे. एक म्हणजे CSAT राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेची हे 2 विषय गुरुकिल्ली आहे, CSAT आणि विज्ञान. सो याच्याशिवाय तुम्ही पासच होऊ शकत नाही परीक्षा. हे विषय तुम्हाला नापास करू शकतात, कारण मॅक्झिमम प्रिपेअर करणारे विद्यार्थी हे सहसा कॉमर्स म्हणा किंवा आर्ट बॅकग्राऊंडमधून आलेले असतात. सो त्यांचे मोस्ट ऑफ द टाईम विज्ञान म्हटलं की त्यांच्या अंगावरती काटा येतो, CSAT म्हटलं तर त्यांच्या अंगावरती काटा येतो. खूप जण असं आहे 2 महिने राज्यसेवेचा अभ्यास करतात, नेमका एक्झामच्या 10 दिवस आधी यार त्याच्यात CSAT आहे, यार त्याच्यात विज्ञान आहे, चला आपण आता काय करू, राज्यसेवा सोडून देऊन कंबाईचा अभ्यास करू. असा एक मोठा वर्ग आहे. सो त्या वर्गाने जर आत्तापासून याच्यावर फोकस केलं ना तर वेळेवरती तुम्हाला ह्या 2 विषयांची भीती वाटणार नाही, कारण ह्याला प्रिलिम्समध्ये 400 पैकी 200 मार्काचं वेटेज आहे CSATला, आणि विज्ञानाला GS मध्ये 20 क्वेश्चन म्हणजे 40 मार्काचं वेटेज, आणि CSATमध्ये 12.5 मार्काचे 2 पॅसेजेस येतात, म्हणजे 65 मार्काचं जवळपास विज्ञानला वेटेज आहे. GS मध्ये 40 मार्क आणि CSATमध्ये 25 मार्क. सो त्याच्यामुळे हे 2 विषय काय आहे त्या ठिकाणी फार महत्त्वाचे आहे. सो तुम्हाला डेली त्याच्यासाठी वेळ काढून ठेवावा लागणार आहे. वेळेच्या नियोजनाबद्दल पण आपण शेवटी बोलू. आता खूप जण काय करतात त्या ठिकाणी एक चुकी करतात की ते टेस्ट सिरीज अवॉइड करतात. का अवॉइड करतात त्याच्या मागचं कारण आहे सांगतो. हे त्यांच्या एक सबकॉन्शियस माइंडमध्ये असते, आपला अभ्यास झालेला नाही आहे. सर्वात महत्त्वाचं कारण आपला अभ्यास झालेला नाही आहे. दुसरं त्याच्या मागचं कारण असते, त्यांना असं वाटतं की टेस्ट सिरीज दिल्यानंतर मार्क जर कमी पडले तर मी डिमॉरलाइज होऊन जाईल. टेस्ट सिरीजमध्ये कसे क्वेश्चन असतात, काय असतात, बाबा आयोगाच्या लेवलचे आहे की नाही. सो हे एक त्याच्यामध्ये कारण असते. म्हणजे सो असे वेगवेगळे असतात. काही लोक मुळातच घाबरतात पेपर द्यायला. ह्या सगळ्या कारणामुळं ते काय करतात, टेस्ट सिरीजला सहसा काय करतात, अवॉइड करतात. लक्षात ठेवा, स्टँडर्ड वेनी जर तुम्हाला एक्झामसाठी प्रिपेअर करायचं आहे तर टेस्ट सिरीज द्या. मी तर म्हणतो असा तुम्ही तुमच्याच एरियामध्ये कुठलीही ऑनलाईन परचेस करू शकता, आणि एखाद्या क्लासवाल्याला म्हणा सर आम्हाला थोडीशी बसायला जागा करून द्या, मी तुमच्या अकॅडमीचं नाव करतो. म्हणायचं की मी उद्या जर पास झालो सर तुम्ही फोटो वापरा माझा वाटल्यास, पण मला तुमच्या अकॅडमीमध्ये येऊन बसू द्या. आणि माझं तर म्हणणं आहे बिना फॅनचं बसा. आता ते एवढं मला सक्ती करता येत नाही, तर मी माझ्या क्लासमधले AC बंद ठेवून फॅन बंद ठेवून सोडवायला लावू शकतो एखाद्याला, म्हणजे पेपर सोडवा. कारण सेंटरवर भरपूरदा दुपारच्या सत्रामध्ये काय जाते, उन्हाळ्यामध्ये लाईट जाते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, भरपूर बेंचेस जे असतात ते धुलीमय असतात. बेंचेस करकर आता विदर्भासारख्या ठिकाणी जर तुम्ही अमरावतीत सेंटर असतील, पुण्यासारख्या ठिकाणी काही सेंटर्स चांगले असतात, पण पुण्यामध्ये पण तोच प्रॉब्लेम आहे. पुण्याच्या बाहेर जर सेंटर आले ना, प्रिमिटिव्ह त्या ठिकाणी हॉल्स असतात बघा. मग काय होते माहीत आहे का, अर्धा वेळ आपला ते घाम पुसण्यामध्ये, त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तहानच लागते, कुठं मधातच लघवी लागते, कधी भूकच लागलेली असते. आणि लक्षात ठेवा, शी आणि सू जर तुम्हाला लागलेली आहे तर पेपरामध्ये 100% तुम्ही देऊ शकत नाही. त्याच्यामुळं काय करायचं आहे, ह्या गोष्टीसाठी तुम्हाला आत्तापासूनच वर्क करायची आहे. म्हणजे ते म्हणतो ना आपल्याला काही इंटेंजिबल एफर्ट्स घ्यायचे आहे. टेंजिबल एफर्ट्स तर आपण घेतोच आहे अभ्यास करून, पण ह्याही गोष्टी तुमच्यासाठी खूप मॅटर करतात. की यार बरोबर आपण 11 वाजता जेव्हा पेपरला जातो तेव्हा आपल्याला भूक लागलेली असते का, मग ते अवॉइड करण्यासाठी मला 9 वाजता नाश्ता घ्यावा लागेल. सो रोज मी 12 वाजता जेवण करतो, तर नेमकं 12 वाजताच मला भूक लागते. मग भूक लागलेली असताना सागर सरांनी म्हटलेलं आहे आपण पेपरमध्ये 100% देऊ शकत नाही. मग हे अवॉइड करण्यासाठी मला 1 वाजता जेवण करायचं आहे. मग 12 ते 1च्या दरम्यान मग मी काय करणार, बरोबर पेपर सॉल्विंग. सो हेही करावं लागणार आहे. काही लोकांना ह्या सिली गोष्टी वाटतात, पण ह्या वेळेवरती फार महागात पडतात. काही लोकांचा टायमिंग असतो टॉयलेटचा 11, 11:30, 12चा. सो अशांसाठी तर फार हे आहे, म्हणजे फार अवघड होऊन बसते आता ह्या फार किरकोळ गोष्टी आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल सर काय सांगताय तुम्ही, मी ह्या सगळ्या गोष्टीतून गेलेलो आहे, किंवा जे लोक जातात ह्याच्यातून मी ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहे. म्हणून मी आता मुद्दे एवढूशेच आहे, पण एवढं जास्त का बोलतोय. सो मनापासून वाटते की ह्या गोष्टी, ह्या चुका माझ्या लेकरांनी कुठल्याच पद्धतीनं केल्या नाही पाहिजे. सो हाच त्याच्या मागचा तेवढा उद्देश आहे. त्याच्यामुळं लक्षात घ्या, टेस्ट सिरीज आपल्याला पहिले मार्क मिळवण्यासाठी करायचीच नाही किंवा लावायचीच नाही आहे. कुठं पण महाराष्ट्रात जिथं चांगली भेटेल तिथे. सो उद्देश हा कधीच ठेवू नका की आपल्याला मार्क मिळवण्यासाठी लावायची आहे. सो आपल्याला लावायची आहे सेल्फ ॲनालायसिससाठी. आणि दुसरी गोष्ट, माझा अभ्यासच झाला नाही सर, मी इकॉनॉमिक्स केलंच नाही आहे, पॉलिटी केलंच नाही आहे, असं म्हणून ती अवॉइड करू नका टेस्ट सिरीज. ते कधीच होणार नाही आहे, लक्षात घ्या. सो त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं, आता एक विद्यार्थिनी, म्हणजे तिच्या डोळ्यात पाणी यायला आलं. आत्ता संध्याकाळची बॅच आत्ता जी झाली माझी याच्या आदल्या बॅचमध्ये, जुनी विद्यार्थिनी आहे ती, म्हणजे जुनी म्हणजे 1-1.5 वर्षापासून ती माझ्याकडे प्रिपेअर करते आहे. मधात कोविडच्या कालखंडामध्ये फक्त गॅप पडला होता. सो मला माहिती आहे ती 100% पोस्ट काढणार आहे आज नाही उद्या, कारण डेडिकेटेड आहे. एक दिवस पण त्या ठिकाणी क्लास मिस नाही करत. हुशार पोरगी आहे, आणि खास म्हणजे काय, ती एक गृहिणी आहे. म्हणजे गृहिणी असून करते आहे सगळं, हेच मुळात कौतुकास्पद आहे. पण आता
ती मधात तिनं 2 एक्झाम दिला, 2 ते 3 एक्झाम काहीतरी दिल्या आणि थोडक्यात तिचे रिझल्ट गेले. ॲक्च्युली एवढ्या कमी वेळात थोडक्यात रिझल्ट जाणे ही पण एक अचिव्हमेंट आहे बरं का स्पर्धा परीक्षेमध्ये. पण ती थोडीशी तुटल्यासारखं झालेली होती आणि मला येऊन म्हणत होती की सर आता कसं होईल, काय होईल. सर तिनं काय म्हटलं, मला शब्द वापरला की सर तुम्ही एवढं चांगलं पॉलिटी शिकवलं, मी एवढं चांगलं पॉलिटी प्रिपेअर केलं आणि मी एवढी कॉन्फिडंट होती आणि परीक्षेला गेली सर माझे 10 पैकी 8 प्रश्न चुकले. आणि दुसऱ्या एक्झाममध्ये जेव्हा गेले तर त्यामध्ये सर 10 पैकी 8 बरोबर आले माझे प्रश्न. मग हे फ्लक्च्युएशन्स का होत आहेत. तर सुरुवातीला मी तिला म्हटलं, हे बघ तू पॉलिटी केलं वर्गामध्ये, तू सेल्फ स्टडी पण केला, याचा अर्थ असा बिलकुल होत नाही की पॉलिटी तुझा पक्का झालेला आहे. सो पॉलिटीचा अभ्यास करणारे लक्ष्मीकांत 50-50, 40-40 वेळा वाचणारे विद्यार्थी पण मी पाहिलेले आहे, त्यांच्यासोबत तुला कॉम्पीट करायचं आहे म्हटलं. मग आता तू ज्या 2-3 रीडिंग झाल्या असतील म्हटलं, त्यामध्ये नाही सर 1 ते 1.5 रीडिंग समजून चला म्हणे माझी. मग ह्याच्यावर उपाय काय आहे. मी म्हटलं तेच म्हटलं की तू परीक्षेमध्ये जाऊन चुकण्यापेक्षा तू इथंच चुक ना. सो आताच टेस्ट देऊन पाहा तू, किंवा क्लास टेस्ट सॉल्व करून पहा. सो तू चूक म्हटलं इथं, पण परीक्षेत चुकायला तुम्हाला बिलकुल स्कोप नाही आहे. मग तुला लक्षात येऊन जाते की तुला वाटते आहे तुझे पॉलिटी खूप चांगलं आहे, पण आयोगाला नाही ना वाटत, त्यांचे प्रश्न वेगळ्याच लेवलचे असतात. मग ह्याच्यामुळं काय झालेलं आहे की संभाव्य धोक्यांपासून ती काय झाली, अलर्ट झाली. संभाव्य धोक्यांपासून आपल्या बाबतीत काय घडतंय बाबा, आपण आपला आत्ता काय असतो त्या ठिकाणी काही लोक ओव्हर कॉन्फिडंट असतात, अपने को तो सब आता है. काही लोक काय असतात, अंडर कॉन्फिडंट असतात, अपने को तो कुछ भी नाही आता. मग हे दोनही जर गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्या असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, आत्तापासून टेस्ट सिरीज सोडवायला सुरुवात केली पाहिजे, किंवा याच्यापासून आधीपासूनच सोडवायला सुरुवात करायला पाहिजे होती. सो टेस्ट सिरीजमुळं काय होते आहे, सर्वात महत्त्वाची गोष्ट, भरपूर पोरं आहेत बघा ज्यांचे रिझल्ट गेलेले असतात. त्यांना जर विचारलं का रे बाबा का रिझल्ट गेलेला आहे, लक्षात ठेवा रिझल्ट जे आहे, ज्यांचा अभ्यास आहे 2-3 वर्षाचा, त्यांचे रिझल्ट का जातात त्याच्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे सिली मिस्टेक्स. सो त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर माहीत असते, त्यांनी गोला पण बरोबर केलेला असतो त्या प्रश्नपत्रिकेवर, पण उत्तर मारताना दुसराच गोला मारलेला असतो. हे नाही घडलं पाहिजे बाई. मॅक्झिमम 2 हे होणारच आहे, मॅक्झिमम 2 सिली मिस्टेक कंबाईनमध्ये आणि राज्यसेवेमध्ये पण 2च्या वर जर सिली मिस्टेक तुमच्या होत असतील तर समजा तुम्ही नापास होण्याकडे वळायला सुरुवात केलेली आहे. बघा जो पोर्शन कॉमन आहे, जो पोर्शन सर्वांना येतो, तो जरी तुम्ही परफेक्टली सोडवला ना तुमची प्री क्रॅक होऊन जाते. की जो पोर्शन सोपा आहे आणि जो सगळ्यांना यायला पाहिजे तो जरी व्यवस्थित सोडून आले ना तुम्ही परफेक्ट, तर तुम्ही आरामात प्री क्रॅक करता. काही गरज नाही एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनण्याची. पण मॅक्झिमम पोरांचा प्रॉब्लेम होतो, सिली मिस्टेक्स होतात. आता मी तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल देतो. सो माझ्यासोबतच जवळपास 10-11 वर्ष अभ्यास करणारा माझा मित्र आहे. तो ऑलरेडी गॅझेटेड ऑफिसर आहे बरं का, MPSCमधूनच गॅझेटेड क्लास 2 ऑफिसर आहे. सो फक्त दरवर्षी तो ओव्हर कॉन्फिडंट नसतो, यावर्षी ओव्हर कॉन्फिडंट झाला का ह्याच्यामध्ये की बाबा दरवर्षी त्याला असं असायचं की ज्यावेळेस कट ऑफ तुमचे 190 लागायचे राज्यसेवेचे, सो 202वर लागायचे, त्या कालखंडात त्याला 270-280 मार्क असायचे. मी त्याला पाहिलेलं आहे. मग त्यानं प्रत्येक मेन्स द्यावं, 2-3 इंटरव्ह्यू द्यावं. आता गॅझेटेड क्लास 2 अधिकारी आहे, त्याला वाटलं आपण तो बन गया अभी गॅझेटेड क्लास 2. आता त्याला क्लास 1 पाहिजे होती पोस्ट. ते असते ना, एखाद्या माणसाला एखादी गोष्ट मिळाल्यानंतर त्याचं महत्त्व राहत नाही, तसं त्याच्या बाबतीत घडलं आहे. त्याला आता त्या पोस्टचं महत्त्व राहिलं नाही, आता त्याला क्लास 1 पाहिजे आहे. साहजिक पण आहे, ॲस्पायरेशन असायला पण पाहिजे, त्यामुळेच माणसाची प्रगती होते. पण तो ओव्हर कॉन्फिडंट झाला आणि गेला एक्झामला. आता त्याला काय झालं माहीत आहे का, तंतोतंत मार्क पडले. माझा त्याचा कॉल आला, 237 स्कोअर होता त्याचा पहिल्या कीनुसार, आणि दुसऱ्या कीनुसार फक्त 0.26मुळे त्याचा रिझल्ट गेला प्रिलिम्सचा. मी म्हटलं का रे बाबा, तर त्यानं कारण काय दिलं माहीत आहे का, 3 प्रश्न असे होते म्हणे, त्याचे गोले मी प्रश्नपत्रिकेवर बरोबर केले आणि उत्तरपत्रिकेवर मारताना मी काय केलं, चुकवलं त्या ठिकाणी. त्या 3 प्रश्नामुळे मी बाहेर पडलो. मी तर त्याला पहिले रागवलं, आम्ही पहिले तर खूप चिडवलं त्याला. प्रिलिम नापास झाली म्हणजे आम्ही असं सहज मित्रांमध्ये म्हणजे हे आमच्यामध्ये चालतं, म्हणजे आम्ही असं हे जे आहे की बाबा त्याला आम्ही चिडवत होतो किंवा काय रे तू प्रिलिम पण नापास झाली. सो असं त्यानं आत्तापर्यंत काढलेल्याच आहे प्रिलिम्स, ते कौतुकास्पद आहे. आम्ही असं सहज बोलत होतो. त्याच्या बाबतीत चुकी काय घडलेली आहे त्याच्या साईडने की बाबा प्रिलिम्स त्याची का अडकली, की जेव्हा तो पोरगा 270-280 घेणार आहे, यावर्षी एवढा कमी स्कोअर का आलेला आहे. सो त्याचं मेन त्याला विचारलं का रे यावर्षी टेस्ट सिरीज लावल्या नव्हत्या का तू. तो मला तेच म्हणत होता की बाबा टेस्ट सिरीज म्हणे, मला असं वाटलं की आता काय गरज आहे आपल्याला टेस्ट सिरीज देण्याची, दरवर्षी तर एवढाला स्कोअर येतोय. सो पहिली चुकी ती झाली त्याची की त्यांना टेस्ट सिरीज जॉईन करायला पाहिजे होती, जरी समजा त्याच्याकडे गॅझेटेड क्लास 2 पोस्ट असेल तरी. आणखी दुसरी एक स्टुडंट आहे माझी, तिची या वर्षीची प्रिलिम अडकली, म्हणजे मागच्या वर्षीची प्रिलिम्स अडकली. सो मेन प्रॉब्लेम तेच आहे, ओव्हर कॉन्फिडन्स. म्हणजे विचार करा, अधिकाऱ्यांच्या बाबतीत हे घडतंय की ज्यांना मारायचे वेगळेच गोले असतात आणि मारल्या जातात वेगळेच, जेव्हा की ज्याला 11 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. मग आता तर गोष्ट अशी आहे की बाकीचे विद्यार्थी तर कॉमन आहे, ज्यांचा 2-3 वर्षाचा अभ्यास आहे किंवा त्याला 3-4 प्रिलिम्स देण्याचा अनुभव आहे, त्यांच्या बाबतीत तर हे आरामात घडू शकते. सो त्यामुळं ओव्हर कॉन्फिडंट बिलकुल व्हायचं आहे या बाबतीमध्ये. सो माझं म्हणणं आहे, गोले गाले चुकवण्याचे जेवढे काही प्रकार असतात पहा,
हे तुम्ही इथंच करा, कुठं टेस्ट सिरीजमध्ये. तिथं चुकायला स्कोप नाही. तिथं चुकलं तर जीवनाशी खेळणं आहे. त्या एक्झाममध्ये जर तुम्ही चुकले तर जीवनाशी खेळणं आहे त्या ठिकाणी. सो त्याच्यामुळे त्या चुका आपल्याकडून झाल्या नाही पाहिजे. सो सिली मिस्टेक्स जर अवॉइड करायचे असतील तर टेस्ट सिरीज त्याचं बेस्ट माध्यम आहे. वेळेचं नियोजन. सो मी परत एकदा सांगतोय, मार्क मोजायचे नाही टेस्ट सिरीजमध्ये किती येत आहेत. सो वेळेचं नियोजन करायचं आहे की सीसॅट सारखा पेपर बाबा 2 तासात 120 मिनिटात सुटत नाही. सो सुटला तरी मग त्याच्यात ॲक्युरेसी येत नाही. सो त्यासाठी मग वेळेच्या नियोजनासाठी टेस्ट सिरीज लावायची आहे. त्यानंतर आपला प्रॉब्लेम नेमका कुठं होतो लक्षात ठेवा. हे बघा, अभ्यास करणे आणि पेपर सोडवणे, सगळ्या गोष्टी माहीत असणे. आता पॉलिटीच्या सगळ्या पोरांना सगळ्याच गोष्टी माहीत असतात तरी पेपरमध्ये चुकवतात ते. कारण ह्या 2 गोष्टी टोटली डिफरंट आहे. अभ्यास करणे आणि पेपर सॉल्व करणे, अभ्यास करणे आणि पेपर बरोबर सॉल्व करणे, अशी काही धुरंदर आहेत. माझा एक मित्र आहे, तो IAS आहे, MP मध्ये तो IAS आहे. अभ्यास त्याचा ठीकठाक होता, पण पेपर असा सोडून यायचा की बरोबरच यायचे त्याचे उत्तरं. वेळेवरती तो आन्सर तयार करायचा UPSCच्या प्रश्नाचे. IAS आहे आज. म्हणजे त्याला त्याच्या आधी पोस्ट मिळालेली आहे 2-3दा UPSCमधनं, आणि त्याच्यानंतर फायनल पोस्ट त्याची IAS होती. मी अशीही पोरं पाहिलेली आहे ज्याचा अभ्यास ठीकठाक आहे. मग ते म्हणायचेत म्हणजे की बाबा एकीकडे जर ह्याला बसवलं आणि एकीकडे ह्याला बसवलं तर कोणी म्हणणार नाही ह्याला पोस्ट मिळू शकते. त्या पोराने IAS काढलेली आहे. गोष्ट ही आहे की अभ्यासापेक्षा त्याचा भर कशावर असायचा, मॅक्झिमम पेपर कसा सॉल्व करायचा. तो बरोबर पेपरमध्ये जायचा. प्रिलिम्समध्ये अभ्यास करणारे पोरं 96, 95, 200 पैकी UPSCला 90 असे स्कोर, आणि त्या पठ्ठ्याचा 128, 129 निदळ्या छातीने मेन्सचं प्रिपरेशन सुरू करून टाकायचा. कारण त्याच्याकडं ही एक गोष्ट होती, त्यानं जीवनात कशावर भर दिला सर्वात जास्त. त्याला वर्ष पण भरपूर लागले त्या लेकराला किंवा त्या पोराला भरपूर वर्ष लागले. सो त्याला जवळपास 7-8 वर्ष लागले UPSC क्रॅक करायला. पण ह्या 7-8 वर्षात नेमकं त्यानं ह्याच्यावरच फोकस केला शेवटपर्यंत, पेपर कसे सॉल्व करायचे. सो म्हणजे तुमचा फोकस मुळात त्याच गोष्टीवरती असला पाहिजे की बाबा आपल्याला पेपर कसे सॉल्व करायचे आहे. म्हणून अभ्यास करणं ही एक वेगळी गोष्ट आहे. अभ्यासाचं वेळेवर त्या प्रेशरमध्ये युटिलायझेशन करणं ही गोष्ट वेगळी आहे. मी म्हणत नाही तो प्रॉब्लेम तुमचा हे जे आहे टेस्ट सिरीज दिल्यानं पूर्णपणे सॉल्व्ह होईल, पण 60, 70, 80% तो तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. सिली मिस्टेकवाला आणि ते की बाबा क्वेश्चन जे आले ते सोडवण्याचा ॲटिट्यूड जे म्हणतो आपण त्याला, सो तो ॲटिट्यूड. सो त्यामुळं ती गोष्ट फार महत्त्वाची आहे. सो तुम्हाला काय होईल, पेपर सोडवल्यानंतर आपले नेमके कोणते प्रश्न चुकले सो त्याच्यावरून लक्षात येईल की यार हा तर मुद्दा मी वाचलेला आहे, पण यार मला तो आकलितच नव्हता झाला. म्हणजे माझं आकलन कमी पडते आहे त्या विषयाचं किंवा त्या सब्जेक्टमधल्या त्या सब टॉपिकचं, किंवा मी अभ्यासासाठी त्याला डेप्थच दिलेली नाही आहे. मला 2 स्टेटमेंट माहिती होतं, मला 3रं स्टेटमेंट माहितीच नव्हतं. मला 2 स्टेटमेंट त्याच्यामधले माहिती होते समजा, येतं लक्षामध्ये, 3रं स्टेटमेंट मला माहीतच नव्हतं. मग याचा अर्थ काय आहे, अभ्यासाची काय पडते आहे त्या ठिकाणी, डेप्थ कमी पडते. माझ्या बाबतीत घडलं होतं ते पहा. बघा मी म्हणजे पॉलिटीचा पेपर दिला होता, फार जुनी गोष्ट आहे ती, आय थिंक 2014-15 मधली गोष्ट असेल. सोपा प्रश्न विचारला होता त्यांनी. बघा एक JVP नावाची कमिटी होती पहा, जवाहर वल्लभ आणि पट्टाभी. JVP नावाची समिती गठीत करण्यात आली होती 1948 मध्ये, डिसेंबर महिन्यामध्ये जयपूर अधिवेशन झालं होतं. पूर्ण माहिती बरं का, मला पूर्ण माहिती होती. सो आता ते सगळं मुखद्गत होतं म्हणजे मला. सो जयपूर, पण त्याच्या आधी दार कमिशनचा अहवाल आलेला होता. सर्वात पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर किंवा स्वातंत्र्याच्या वेळी एक दार नावाचं कमिशन बसवलं होतं की लिंग्विस्टिक आधारावरती स्टेट तयार करण्यासाठी किंवा भाषेच्या आधारावरती प्रांतरचना करण्यासाठी जी मागणी होत होती स्वतंत्र भारतामध्ये, सो त्या मागणीची सेटलमेंट करण्यासाठी असं होऊ शकते का हे चेक करण्यासाठी, जो ऑलरेडी कॉन्स्टिट्यूशनल कमिटीच्या सब कमिटीमध्ये होता. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनमध्ये मेजर आणि मायनर कमिटीज होत्या. त्यापैकी मायनर कमिटीमध्ये एक मायनर कमिटी होती, तिचं नाव होतं लिंग्विस्टिक मायनर कमिटी. सो त्याचे अध्यक्ष जे राहिलेले आहे, जे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे मेंबर नव्हते, लक्षात ठेवा, जे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे मेंबर नव्हते ते म्हणजे दार. सो त्यांच्या अंडर काय केलेलं, आय थिंक SK दार त्यांचं नाव होतं. सो त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी बसवण्यात आली आणि त्या कमिटीनं रिपोर्ट दिला की भाषेच्या आधारावर प्रांतरचना होऊ शकत नाही, पूर्णपणे नाकारलं त्यांनी. मग त्यामुळं काय झाले, भारतामध्ये संबंध आंदोलन व्हायला लागले की वेगळं बाबा भाषेच्या आधारावर आम्हाला राज्य पाहिजेच कोणत्या हालतीमध्ये. म्हणून स्वतः जयपूर अधिवेशन होतं, त्या जयपूर अधिवेशनाचे अध्यक्ष होते पट्टाभी सीतारामय्या. आणि त्या अधिवेशनामध्ये पट्टाभी सीतारामय्या यांनी एक कमिटी गठीत केली ज्याच्यामध्ये जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल हे देखील मेंबर होते. त्यांच्या सुरुवातीच्या नावावरून त्याला JVP JVP कमिटी म्हणण्यात आलं. जवाहर, वल्लभ आणि पट्टाभी, त्याला कमिटी म्हणण्यात आलं. मग ह्याही कमिटीनं रिपोर्ट दिला, एक 5-6 महिन्यामध्ये त्यांनी रिपोर्ट दिला. मग रिपोर्ट दिल्यानंतर सो काय झालं आहे त्या ठिकाणी, म्हणजे JVP कमिटीचा रिपोर्ट आल्यानंतर त्यांनी स्पष्टपणे त्यात सांगितलं की बाबा भारताची सिक्युरिटी आणि युनिटी ही प्राईम आहे आमच्यासाठी, भाषेच्या आधारावर प्रांतरचना होऊ शकत नाही. भाषेच्या आधारावर प्रांतरचना हा जो तुमचा फॉर्म्युला आहे हा मी काय करतोय त्या ठिकाणी स्पष्टपणे नाकारतोय. हे सगळं माहिती होतं. आता पॉलिटीच्या पुस्तकाच्या मागं पण काही असे सब पॉईंट दिलेले असतात
त्यामध्ये तो सब पॉईंट दिलेला होता की ह्या कमिटीला अध्यक्ष कोणीही नव्हता. तुम्ही आत्ताही पाहू शकता पॉलिटीच्या पुस्तकामध्ये. सो पाठीमागं त्या ठिकाणी तिथं आकडा दिलेला असतो इंग्लिशच्या पुस्तकामध्ये, आणि मराठीचं जे पुस्तक आहे लक्ष्मीकांत सराचं, के सागरवाल्यांचं, ते खालीच माहिती देतात. सो ती मी तसदी घेतली नाही मागं चेक करण्याची, म्हणजे एक्स्ट्रा माहिती चेक करण्याची. माझी ती एकच फक्त इन्फॉर्मेशन जी आहे, मला असं वाटलं पट्टाभी सीतारामय्या हे जयपूर अधिवेशनाचे अध्यक्ष होते डिसेंबर 1948ला, मग तेच अध्यक्ष असणार आहे. मग ह्या कमिटी विदाऊट अध्यक्ष कमिटी कसं काय गठीत होऊ शकते? पहिले 2 बरोबर मारले, तिसरं चुकीचं मारलं, गेला माझा प्रश्न. म्हणजे माझं काय कमी पडलं तिथं? अभ्यासाची डेप्थ कमी पडली. एवढा अभ्यास करून डेप्थ कमी पडली, लक्षात घ्या. सो मग हे असं होते. हे मला कधी कळालं असतं? मी जर एखादी टेस्ट सिरीज दिली असती. मी दिल्लीचे खूप साऱ्या टेस्ट सिरीज सोडवल्या, महाराष्ट्राच्या पण खूप साऱ्या सोडवल्या. सो मी जर अशा टेस्ट सिरीजमध्ये मला जर असा प्रश्न आला असता, हे नंतर केलेलं आहे बरं का, आधी नाही, सुरुवातीला आम्हाला तर कोणी सांगणारं पण नव्हतं असं. पुढे जाऊया. भरपूरदा काय होते, 2 प्रश्नामध्ये कन्फ्यूज होतात आणि चुकीचं उत्तर मारून बसतात. सो ते जर टाळायचं असेल, अवॉइड करायचं असेल, तर आत्तापासूनच तुम्हाला त्यावर वर्क करावं लागेल. सो एकाग्रता, भरपूर लोक असतात जे एकाग्र असतात, पण काही लोक असे पण असतात ज्यांना पेपरमध्ये पण एकाग्र होत नाही. ते पाय हलवत असतात, पेपर सोडवताना हात हलवत असतात, दातं खात असतात, नखं खात असतात. समजून चालायचं ते एकाग्रतेने पेपर सोडवू शकत नाही. मग हे प्रॉब्लेम आताच अवॉइड करावं लागणार आहे तुम्हाला. सो त्यासाठी ही गोष्ट काय आहे त्या ठिकाणी फार महत्त्वाची आहे. पुढे जाऊया. आता सर्वात महत्त्वाची बाब की कोणत्या विषयावर भर दिला पाहिजे आणि कोणत्या विषयावर असं नाही दिला पाहिजे तर मी म्हणू शकत नाही, कमी भर दिला पाहिजे, किंवा कोणत्या विषयाचा कोणत्या पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे. GS-बद्दल मी पहिल्यांदा सांगतो, मग CSAT-बद्दल बोलू आपण. सर्वात पहिल्यांदा लक्षात ठेवा, तुम्हाला काय करावं लागणार आहे, विषयांचं बायफर्केशन करावं लागणार आहे. अनसर्टनकडून सर्टनकडे तुम्हाला विषयाचं त्या ठिकाणी बायफर्केशन करावं लागणार आहे की काही विषय हे अनसर्टन आहे आणि काही विषय काय आहे त्या ठिकाणी सर्टन आहे. अनसर्टन म्हणजे काय, त्या विषयात काय विचारलं जाईल याची आपण गॅरंटी घेऊ शकत नाही. म्हणजे तो पेपर कसा सेट होऊ शकतो हे आपण गॅरंटी सांगू शकत नाही. अशा विषय हे शुअर शॉट येतात त्या ठिकाणी. तुम्ही म्हणू शकता की ह्या विषयाचे 15ला 15 मी सोडवू शकतो. सो अशा विषयांना सर्टन म्हणतात. फॉर एक्झाम्पल राज्यशास्त्रसारखा विषय आहे. सो जो व्यक्तीने राज्यशास्त्राला किंवा लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकाला चांगला रिव्हिजन दिलेला आहे, सो 15 क्वेश्चन त्या ठिकाणी येतात, तो नाकावर टिचून म्हणू शकतो पेपर कसा येऊ द्या सर, रिव्हिजन एवढे आहे, पॉलिटी एवढा चांगला केला, एवढी चांगली सॉल्विंगची प्रॅक्टिस आहे, 15 आउट ऑफ 15 काढतो मी. सो ह्या विषयाची तुम्ही गॅरंटी घेऊ शकता. भूगोल या विषयाची गॅरंटी घेऊ शकता. अर्थशास्त्र या विषयाची गॅरंटी घेऊ शकता. मग हे जे विषय आहे तुमचे राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, हे विषय सर्टन या कॅटेगरीमध्ये मोडतात. त्याची लेवल आहे सर्वात जास्त सर्टन्टी लेवल राज्यशास्त्राची आहे, त्याच्याहून कमी भूगोलाची, त्याच्याहून कमी अर्थशास्त्राची. मग अशा विषयाचा अभ्यास तुम्ही कसा केला पाहिजे, छप्परफाड केला पाहिजे, बॉर्डर लिमिट क्रॉस करून गेल्या पाहिजे. माणसामध्ये लय पोटेन्शियल आहे बरं का, माणूस काहीही करू शकतो. म्हणजे तुम्ही जर मनात आणलं आणि ठरवलं नाही नाही आता काही झालं चालते, कितीही त्रास झाला तर चालतो. म्हणजे ते असते ना जिम मारतात पापूर, जिम मी पण मारलेली आहे एका कालखंडात, माझ्याकडे पाहून वाटणार नाही तुम्हाला, पण मी पण जिम मारायचो कॉलेजमध्ये. आमचा जिम ट्रेनर होता, माझ्यापेक्षा वय कमी होतं त्याचं, पण पोरगं फार शार्प होतं ते मला ट्रेनिंग देणारं. तो मग मला काय सांगायचा, जिम जेव्हा मारतो म्हणे आपण, समजा डंबेल मारतोय समजा आपण, सो डंबेल मारताना काय होते आहे, सो डंबेल मारल्यानंतर एका सर्टन ह्याच्यापर्यंत आरामात डंबेल जातात, 20, 25, 30. त्यानंतर इथं आग व्हायला सुरुवात होते. तिथं काय होते, आग व्हायला सुरुवात होते पहा मसल्समध्ये. मग आपण काय करतो, डंबेल खाली टाकून देतो. मला तो सांगायचा खाली टाकू नको, तो म्हणायचा मार, काय होईल, तुटून मसल तुटून पडेल तुझी खाली, मार म्हणायचा. तो उभाच राहायचा बाजूला माझ्या. मी म्हणायचो सर जातच नाही, मग तो इथून सपोर्ट द्यायचा, अरे मार म्हणायचा. मग मी परत मारायचो. काय व्हायचं माहीत आहे का, की 35 डंबेल मारेपर्यंत काहीच नव्हतं, 35 ते 45 एवढा त्रास व्हायचा इथं, असं वाटायचं आता इथं आग लागलेली आहे काय की. आणि 45 नंतर मग मी त्याच्यावर 50 मारले काय, 70 मारले काय, 100, हे बिलकुल दुखायचं नाही. मग तो म्हणायचा आता दुखते का, नाही दुखत ना, चला मारा मस्तपैकी. हे जे 10 डंबेल्सची जी हे होती ना, पॅच होता ना, हा क्रॉस करणं फार गरजेचं आहे. तसं तुमच्या अभ्यासात असतो पहा. आपली बसायची कॅपॅसिटी असते 1-1.5 तासाची. त्यानंतर काय होते, चुळबुळ सुरू होते, नको वाटायला लागते, पाठ दुखते, बसल्यानंतर बसण्याची जागा दुखायला लागते, त्याच्यानंतर डोकं दुखायला लागतंय. सो असं समजायचं बस इथून पुढंच आपल्याला गेन होणार आहे. म्हणजे जेव्हा आपले ते 10 डंबेल दुखत असतात ना, तेव्हाच खऱ्या अर्थाने मसल गेन होतात. पहिल्या 35मध्ये जास्त गेन होत नाही, त्या 10मध्ये गेन होतात. तसं अभ्यासाचं आहे. समजून चालायचं की आता इथून पुढे जर मी जोर लावला तर मला चांगल्या पद्धतीनं गेन होत आहे. सो असं रोज तुम्हाला त्याच्यावरती काय करावं लागणार आहे, तोडावं लागणार आहे, तर तुम्हाला आउटपुट येईल. विद्यार्थी मित्रांनो, आलं लक्षामध्ये. काही विद्यार्थ्यांना याची सवय असते, त्यामुळे ते सिम्पली घेऊन घेतात, पण काही विद्यार्थ्यांना सवय नसते ना. काही म्हणजे काय, 98% विद्यार्थ्यांना सवय नसते याची. सो तुम्हाला असं करावं लागणार आहे,
तर एक्झाम तुमची, यालाच अग्निदिव्य म्हणतात, नथिंग मोर दॅन दॅट. सो स्टँडर्ड वेनी जायचं आहे. सो ह्या विषयाचा छप्पर फार अभ्यास करा, ह्याच्यात मार्कच नाही गेले पाहिजे. सो 15 15 15 प्लस हे 5 आहे आणि इथं 15 आहे, 15 दोन्ही 30 आणि हे 20 50, 50 दोन्ही 100, 100 पैकी 80 तर आलेच पाहिजे मला. 80 100 पैकी 80 आले पाहिजे, ह्या ॲटिट्यूडनीच अभ्यास करायचा, याच्यातच 80 काढून घ्यायचे. ह्या विषयाची काहीही गॅरंटी नाही, ह्या 3 विषयाची जास्त गॅरंटी नाही. चालू घडामोडीचं तर कोणीच नाही घेऊ शकत गॅरंटी, काय टाकल याची गॅरंटी नाही. इतिहासात काय टाकल याची गॅरंटी नाही. विज्ञानाचंही तसंच आहे. सो त्यामुळं काय करायचा, ह्या विषयाचा अभ्यास प्रोफेशनली करायचा, प्रोफेशनली. मग तुम्ही म्हणाल सर प्रोफेशनली म्हणजे नेमका कसा करायचा? तर काय करायचं, टाईम ठरवून द्यायचा की इतिहास हा विषय अनसर्टन आहे, चालू घडामोडी हा विषय अनसर्टन आहे, पण मला परीक्षेच्या दृष्टीने तर प्रिपेअर करायचं आहे, सोडून तर मी देऊ शकत नाही. 15 क्वेश्चन येतात त्याच्यावर, मग काय केलं पाहिजे मी? सो मी काय केलं पाहिजे, याचा अभ्यास प्रोफेशनली केला पाहिजे की मी आता एक्झामपर्यंत चालू घडामोडी या विषयाला डेली 2 तास ठरवून देणार, किंवा आठवड्यातले 3 दिवस म्हणजे आठवड्यामधले 10 तास म्हणू आपण, समजा 2 तास म्हणजे 5 दिवस म्हणजे 10 तास ठरवू. 10 तासाच्या वर मी चालू घडामोडीचा अभ्यास करणार नाही. एका आठवड्यात 10 तास मी त्याला देणार. सो 10 तासच अभ्यास करणार, तेवढ्यात जेवढं येईल मला परीक्षेत तेवढं येईल, ह्या ॲटिट्यूडने अभ्यास करायचा. तसंच इतिहासाचं पण आहे, तसंच विज्ञानाचं पण आहे. वेळ ठरवून द्यायचा, तेवढ्या वेळेत जेवढा होईल तेवढा होईल, जेवढं आलं तेवढं आलं. येतं लक्षामध्ये? कारण ह्याचा खूप जण खूप अभ्यास करून पण परीक्षेत जाऊन फसतात. काही काही लोकांचे तर खूप चांगलं असते, इतिहास खूप चांगलं असते, विज्ञान पण खूप चांगलं असते, तरी परीक्षेत प्रश्न सुटत नाही. कारण ह्या 3 विषयावर आयोग असे प्रश्न टाकते. आता कंबाईन गट कच्या बाबतीत पहा, चालू घडामोडीत गेम केला पोरांचा त्यांनी. जे चांगले चांगले अभ्यास करून गेले होते, वर्षाचं लेक्चर लावून हे सगळं करून गेले होते, त्यांचं पानिपत झालं. कारण हे विषयच मुळात अनसर्टन आहे. परीक्षेत तुम्ही पहा, आयोग ह्या 3 विषयातच खेळताना दिसते तुम्हाला. सहसा माझं लेक्चर पाहू नये आयोगातल्या कोणी, याच्या लक्षामध्ये. सो तोपर्यंत तरी आपण म्हणू शकतो की बाबा चालू घडामोडी इतिहास आणि विज्ञान या विषयात आयोग खेळायला खूप स्कोप आहे. कारण ते काय करू शकतात, ह्याच्यात खेळायला स्कोप नाही आयोगाला, ह्याच्या सिलेबसच्या बाहेर आयोग जाऊ शकत नाही. सो ह्याच्यात जाऊ शकतो. त्याच्यामुळे ह्याचा अभ्यास काय करायचा, प्रोफेशनली आणि ठरवून करायचा. सो पुढे जाऊया आपण. हां, आता सीसॅटच्या बाबतीत खूप लोकांचा प्रॉब्लेम असतो सर उतार्यांचा. उताराला 125 मार्क आहेत. सो उतारांचं कसं, तर उतारा लक्षात ठेवा, ही काही अशी गोष्ट नाही आहे की बाबा इतिहासाचा अभ्यास केला आणि मला आलं सगळं, असं नाही आहे. याच्यावर एकच सोल्युशन आहे बरं का पोट्ट्यानं, फक्त आणि फक्त प्रॅक्टिसनं तुम्ही इफिशियन्सी वाढवू शकता. असं होत नाही उगा 1 महिना पॅसेज सोडवले ना आता मला सगळं यायला लागलं, असं होत नाही. किमान 3 ते 4 महिने डेली 2 ते 3 तासाची प्रॅक्टिस पाहिजे उतारा सोडवायला. तर ॲटोमॅटिक मग 3-4 महिन्यानं काय होणार आहे, तुमची इफिशियन्सी वाढणार आहे. सो 1 महिना 15 दिवस उगा पॅसेज सोडवले, माझी आता सर येतच नाही आहे, 10 मिनिटं लागत आहेत, 15 लागत आहेत, 5 पैकी 3च बरोबर येतात, गारानेच गायचे नाहीत. हे माझं म्हणणं आहे, पूर्णपणे ह्या उतार्यांवर काय करायचं आहे, तुम्हाला प्रॅक्टिसवर भर द्यायचा आहे. 3-4 महिन्यानंतर ॲटोमॅटिक इफिशियन्सी वाढते. सो ह्याचा पण प्रोफेशनली अभ्यास करायचा तुम्ही. रिझनिंगला महत्त्व चांगलं असते. मॅथ्स जर जमत असेल तर करा, नाही तर स्किप करू शकता, माझं म्हणणं आहे. सो मॅथ्स जर जमत नसेल तर मॅथ्स ह्या 2 महिन्यात प्रिपेअर करण्याचा मूर्खपणा बिलकुल करू नका, तुम्ही स्किप करू शकता. सो जर जमत असेल तर मग तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे. डिसिजन मेकिंगचे हातातले मार्क असतात, जुने पेपर रिवाईज करा. एक लेक्चर पण टाकलेलं आहे, उतार्यांवर पण लेक्चर टाकलेले आहेत मी यूट्यूबला, ते तुम्ही पाहू शकता. पहा, कम्युनिटी सेक्शनमध्ये नाही, तुमचे जे लिस्ट केलेले असतात व्हिडिओच्या, सो त्यामध्ये जा, किंवा खाली सर्च केलं की तुम्हाला भेटू शकतात माझे पूर्ण लेक्चर हे. सो तिथं जाऊन तुम्ही उतार्यावरचे, डिसिजन मेकिंगवरचे लेक्चर त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. दिवसाचा शेड्यूल कसा असला पाहिजे तुमचा, तर 5 ते 6 तास सध्याच्या मोमेंटला रिव्हिजनलाच गेले पाहिजे तुमचे. त्याच्यानंतर 2 ते 3 तास सॉल्विंग केली पाहिजे, GSची क्वेश्चन सॉल्विंग म्हणतोय मी. 3 ते 4 तास सीसॅटला दिले पाहिजे, त्यातले 1-2 तास तुम्ही पॅसेज सॉल्विंगला आणि 1-2 तास सहसा रिझनिंगला किंवा डिसिजन मेकिंगला दिले पाहिजे. आणि 2-3 तास न्यू सब्जेक्ट, जे म्हटलं होतं ना मग अशी प्रोफेशनली अभ्यास करायचा या विषयांचा. सो 2-3 तास याच्यामध्ये तुम्ही एखादं लेक्चर पाहण्याचं पण हे करू शकता, म्हणजे लेक्चर पाहून वगैरे पण ह्याचा अभ्यास करू शकता त्या ठिकाणी, ज्याला आपण न्यू सब्जेक्ट म्हणतो. पण न्यू सब्जेक्टला 2 ते 3 तासापेक्षा जास्त वेळ द्यायचा नाही. आणि जास्तीत जास्त माझं असं म्हणणं आहे, इथून पुढचे एक 30 ते 40 दिवस द्या न्यू सब्जेक्टला, त्याच्यानंतर नका देऊ. आताच करायचं ते करून घ्या. काय करायचं, 2-3 सब्जेक्ट होऊ शकतात तुमचे रेडी तोपर्यंत. नंतरचे 10-15 दिवस त्याच विषयाला रिव्हिजन देण्यात जाणार तुमचे, तरच तुम्हाला परीक्षेत तो काम येईल बरं का. एका रिडिंगमध्ये तुम्हाला पेपरमध्ये तो विषय कामीच येत नाही, येतं लक्षामध्ये. सो असा तुमचा काय असला पाहिजे, वेळेचं नियोजन असलं पाहिजे. सो माझ्याकडून तुम्हाला जेवढं सांगता येईल, जेवढं ह्याच्यामध्ये काही जेवढं गाईड करता येईल, सो तेवढं मी गाईड करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून परीक्षेला जाताना तुम्ही दक्षता घ्यावी. सो ज्यांच्यामध्ये चांगलं पोटेन्शियल आहे, जे स्टँडर्ड अभ्यास करतात, ते लेकरं 100% या परीक्षेत सिलेक्ट झाले पाहिजे. हाच त्याच्या मागचा त्या ठिकाणी माझा ॲटिट्यूड होता. म्हणजे सो आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं, सो तुम्ही आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद. जय हिंद.